हॅलो, नमस्कार 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 मित्रांनो. नेटबीटच्या या वेबिनारमध्ये मी सलील चौधरी तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, क्विकली एकदा मला सांगा, सगळ्यात आधी माझा आवाज तुम्हाला बरोबर येतोय का, स्लाइड्स बरोबर दिसतायत का आणि माझा व्हिडिओ पण बरोबर दिसतोय का? क्विकली कमेंट्स मध्ये यस असं टाईप करून सांगा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरेच मेंबर्स आपले जॉईन होत आहेत. वेबिनार स्टार्ट होतोय आणि आय गेस तुम्हाला आवाजही एवढ्याला येत असेल कारण माझा माईक ऑन आहे. कमेंट्स मध्ये यस असं लिहून सांगा. नितेशजींचा मेसेज आलाय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू, थँक्स अ लॉट. ग्रेट, सुपर सुपर. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, तुम्ही सर्वजण तुमचा वेळ देऊन इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणाची असेल तर ती म्हणजे त्यांचा वेळ, आणि हा वेळ तुम्ही मला दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि त्याच वेळेला तुम्हाला खात्री देतो की हा जो वेबिनार आहे, हा वेबिनार तुम्हाला तुमच्या वेळेचा पुरेपूर परतावा देईल, पुरेपूर रिटर्न्स देईल. तुमचा वेळ एक सेकंदही मी वाया जाऊ देणार नाही. सो मित्रांनो, विथ दिस कमिटमेंट आपण सेशनला सुरुवात करूया. वाय पीपल बाय. त्यापूर्वी मला एकदा तुमची क्विक ओळख करून घ्यायला आवडेल. बरेच मेंबर्स आहेत आपल्याकडे. फक्त कमेंट्स मध्ये टाईप करून सांगा की तुमच्या पर्टिक्युलर प्रोफेशन मध्ये सेल्सचा भाग सध्याचा आहे की नाहीये, तुम्ही सेल्स करताय की नाही करता. येस ऑर नो असं क्विकली टाईप करा. किती जण जे आहेत ते ऍक्टिव्हली सेल्स करत आहेत, किती जण आहेत ऍक्टिव्हली सेल्स नाही करत आहेत. येस ऑर नो क्विकली कमेंट्स मध्ये लिहून सांगा मला, कारण आपला विषयच मुळात आहे वाय पीपल बाय. लोक विकत का घेतात, अर्थात जर आपल्याला विकायचं असेल तरच या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल. सो क्विकली कमेंट्स मध्ये लिहून सांगा, हाऊ मेनी ऑफ यू आर इन्वॉल्ड, ऍक्टिव्हली इन्वॉल्ड इन सेल्स. हवं तसा होत नाहीये. ओके, ग्रेट. बऱ्यापैकी मेंबर्स यस यस टाईप करतायत, विच इज गुड. सो तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात आणि मी योग्य ऑडियन्स समोर बोलतोय. आणि ज्यांनी नाही म्हटलेलं आहे ते त्यांनाही हरकत नाही, कारण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगतो, पूर्णपणे तुमच्या आयुष्यभर लक्षात ठेवा. ती गोष्ट अशी की एव्हरीबडी इज सेलिंग. प्रत्येक जण प्रत्येक वेळेला काही ना काही विकतच असतो. जे लोक नोकरी करतायत त्यांना कदाचित हे लक्षात येत नसेल, पण तुम्ही तुमचा वेळ तुमच्या एम्प्लॉयरला विकताय. यू आर इन टू सेल्स. कळलं? तुमची नवरा बायकोची भांडणं होत आहेत तेव्हा पण तो एकमेकाला केलेला सेल्स असतो, एकमेकाला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. सो सेल्स हा आपल्याला आयुष्यभर करावाच लागतो. कुठल्याही टाईपची रिलेशनशिप असो, बिझनेस असो, बिझनेस नसो, नोकरी असो, कुठेही तुम्ही जा, तुम्हाला सेल्स करावाच लागतो. आणि म्हणून सेल्स पासून पुढे लांब तर पळता येणार नाहीच आपल्याला, पण तो सेल्स चांगल्या प्रकारे कसा करू शकतो आणि एक सोपी प्रोसेस कशी करू शकतो याच्याबद्दल आपण आज या सेशन मध्ये बोलणार आहोत. वाय पीपल बाय. ग्रेट, थँक्यू. सो आता आपण या सेशनला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वॉर्निंग, तुम्हा सगळ्यांसाठी महत्वाची वॉर्निंग की दिस ट्रेनिंग इज फॉर सिरियस बिझनेस ओनर्स अँड एंटरप्रेनर्स. मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं की वेळ सगळ्यात महत्वाचा आहे, माझ्यासाठी पण तो वेळ तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून मी हा जो वेळ तुम्हाला देतोय त्या वेळेचा प्लीज 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 वापर करा. तुम्ही आज जे शिकणार आहात ते फक्त थिअरी म्हणून, ज्ञान म्हणून एक वेबिनार छान छान ऐकलं आणि सोडून दिलं असं करू नका. त्यातल्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, वापरा, तर आणि तरच तुमचा आणि माझा त्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही सिरियसली या गोष्टी इम्प्लिमेंट करणार नसाल, जस्ट अनदर वेबिनार म्हणून आला असाल, तर आत्ताच एक्झिट करा. तुमची कमिटमेंट मला पाहिजे आहे की आपल्या मराठी उद्योजकांनी आपल्या मराठी उद्योगामध्ये या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, तरच याचा आपल्याला सगळ्यांना फायदा होईल. सो विथ दिस कमिटमेंट आपण आपल्या ट्रेनिंगला सुरुवात करूया.
सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जेव्हा पण आपण सेल्स बद्दल बोलत असतो, एखादं प्रॉडक्ट विकण्याबद्दल बोलत असतो, तेव्हा कस्टमरच्या बाजूने विचार करावा असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं. आणि बहुतांशी आपण करतो देखील, नाही असं नाही. पण एक वाक्य अतिशय फेमस आहे सेल्सच्या दुनियेमध्ये, ते म्हणजे पीपल डोंट बाय द प्रॉडक्ट, दे बाय बेटर व्हर्जन ऑफ देमसेल्व्स. आपण एखादी गोष्ट खरेदी करत असताना ती गोष्ट खरेदी करत नाही, तर त्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होईल ती इम्प्रूव्हमेंट खरेदी करत असतो. बरोबर की नाही? आपण गाडी घेताना पहिल्यांदा हॅचबॅक गाडी घेतो, त्याच्यानंतर आपण सिदान गाडी घ्यायला जातो. एकदा हॅचबॅक घेतल्यानंतर परत जातो का हॅचबॅक घ्यायला? नाही, कारण एव्हरी टाइम आपण इम्प्रूव्हमेंट करत असतो. एकदा सिंगल डोअर फ्रीज आपण पहिला घेतला असेल, पण परत तुम्ही पुन्हा सिंगल डोअर फ्रीज घ्यायला जाता का? 99% लोक डबल डोअर फ्रीज साठी जातात, बिकॉज एव्हरीबडी इज अपग्रेडिंग. बरोबर? जुना टीव्ही तुमचा नॉट सो स्मार्ट टीव्ही देऊन आता सगळेजण स्मार्ट टीव्ही घेतात की नाही? आपण सगळे अपग्रेड करतोय, आणि तुमचा कस्टमर पण कशामधून तरी अपग्रेड करतोय जेव्हा त्याला तुमचं प्रोडक्ट घ्यायचं असतं. सो हे वाक्य नीट लक्षात ठेवा. पीपल बाय बेटर व्हर्जन ऑफ देमसेल्व्ह, त्यांचे स्वतःचे अपग्रेडेड व्हर्जन जे आहेत ते विकत घेत असतात. आणि आपलं पूर्ण प्रोसेसमध्ये हा थॉट आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे की आपण कस्टमरला त्याच्या लाईफमध्ये कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करायला मदत करू शकतो. ओके, सो मित्रांनो, तुमचे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या टाईपचे बिझनेस असतील तुमचे, मी तुम्हाला विचारलेलं नाहीये कुठला बिझनेस आहे तुमचा, पण तरी तुमच्या प्रत्येकाच्या ग्राहकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. क्विकली सांगा बरं मला, विचार करून, ही कुठली गोष्ट कॉमन आहे? क्विकली. एक गोष्ट सगळ्या बिझनेसेसच्या सगळ्या कस्टमर्स मध्ये कॉमन असते. काय आहे ती गोष्ट? मला कमेंट्स येताना दिसत नाहीयेत. ओके, नीड. रामेश्वरजी म्हणतात नीड असते. ओके, सायकोलॉजी. ओके, नितेशजींचं उत्तर बरोबर आहे, जवळपास आलंय. ते ग्राहक आहेत. ओके, नकुलजी ते तर आहेच. दे सर्च न्यू प्रोडक्ट, नीड, बजेट. ओके ओके, विचार करण्याची पद्धत. ओके, स्वस्त सामान, नीड, रिक्वायरमेंट, कंझ्युमर सायकोलॉजी और इमोशन्स, बार्गेनिंग. ओके, ग्रेट. थोडीफार उत्तर मला मिळालेली आहेत. नीड हे उत्तर बऱ्याच लोकांनी दिलंय. परंतु मित्रांनो, कस्टमरला प्रत्येक वेळेला नीड असतेच असं नाही. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला कस्टमर नीड साठी विकत घेतो असं बिलकुल नाहीये. नीड क्रिएट करता येते, कस्टमरला वॉन्ट असते, आणि मार्केटरचं काम आहे कस्टमरला नीड क्रिएट करणं, म्हणजे त्याला ते प्रोडक्ट घ्यावं असं वाटणं. फेअर अँड लवली गेल्या कित्येक वर्षांपासून प्रोडक्ट्स विकतायत, स्वतःला प्रत्येक ऍड मध्ये न्यू फेअर अँड लवली असं ते गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणतायत. ती मुळात नीड नाहीच आहे, पण ती क्रिएट केली गेलेली आहे. ओके, सो ज्यांनी नीड उत्तर दिलंय, आय एम सॉरी, तुमचं उत्तर चुकलंय. ओके, बाकी जी उत्तर आहेत, बार्गेनिंग म्हणा किंवा डिस्काउंट म्हणा, निगोशिएशन म्हणा, अगेन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी सेल्स केलाय त्यांना माहिती आहे की प्रत्येक कस्टमर बार्गेनिंग करत नाही. ओके, काही कस्टमर जे मागाल ती पैसे किंमत द्यायला तयार असतात. ओके, सो अगेन थोडेसे पर्सेंटेज असतील, खूप जास्त नसतील, पण काही कस्टमर असतात की जे बिलकुल बार्गेनिंग करत नाही, आणि मी त्यातला एक कस्टमर आहे, मी बिलकुल बार्गेनिंग करत नाही. ओके, काय माझ्या जे लोक मला विकायला येतात त्यांच्यासाठी मी कदाचित चांगला कस्टमर असेल. असं एक उत्तर इथे बऱ्याच जणांनी दिलंय कॉमन, ते म्हणजे इमोशन्स, आणि ते ऍक्च्युअली उत्तर बरोबर आहे. कारण तुमच्या सगळ्या ग्राहकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की ते माणूस आहेत. तुम्ही मशीनला नाही विकत, तुम्ही माणसांना विकताय. आणि आपल्या पूर्ण सेशनचा मुद्दाच हा आहे की माणसं जे आहेत ते विचार करताना लॉजिकली विचार करत नाही. इथे या चित्रामध्ये जरी मेंदू दाखवलेला आहे तरी म्हणायचं आहे मला माइंड. ओके, मन, आणि शरीरामध्ये मन कुठे असतं आपल्याला माहिती नाही, म्हणून ते मी मेंदूचं चित्र घेतलं. पण फंडा हा आहे की माणूस आपल्या मनाने विचार करतो. आणि याचं एक
उदाहरण मी तुम्हाला आत्ताच देतो, तुम्हाला लगेच क्लिअर होईल. ओके, समजा तुम्ही रस्त्यावरून चालताय आणि एक माणूस तुम्हाला काहीतरी एक विकायला आला, से फॉर एक्झाम्पल एखादं खेळणं विकायला आलं तुम्हाला. ओके, आणि तेच खेळणं विकायला दुसरा एक मुलगा आला जो थोडा लहान आहे, मे बी 14, 15, 16 वर्षाचा आहे. दोघांकडे सेम प्रॉडक्ट आहे, सेम प्राइस आहे, सेम क्वालिटी आहे, तुमच्याकडे विकत घ्यायसाठी फक्त 2 मिनिटं आहेत. तुम्ही कोणाकडून घेणार? क्विकली उत्तर द्या. आणि आपण थोडा इंटरॅक्टिव्ह करूया, नुसतं बडबड माझी ऐकण्यापेक्षा. तुमची उत्तर आली तर मला आवडेल. 2 केसेस सांगितल्या मी तुम्हाला. तुम्ही रस्त्यामध्ये उभे आहात, एक माणूस, प्रौढ माणूस तुमच्याकडे एक गोष्ट विकायला आला, तीच गोष्ट विकायला दुसरा एक थोडासा लहान मुलगा आला, 14-15 वर्षाचा, आणि सेम प्राइस आहे, सेम प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही कोणाकडून विकत घेणार? क्विकली. उत्तर ऑब्व्हियस आहे, पण तरी सुद्धा मी तुमच्या उत्तराची वाट बघतो. बरं, नकुलजींनी उत्तर दिलेलं आहे सुरुवातीलाच. परफेक्ट. सो लक्षात आलं तुम्हाला मित्रांनो, पीपल डोंट ऑलवेज बार्गेन. प्रत्येक वेळेला बार्गेनिंग करत नाही, प्रत्येक वेळेला कॉस्ट बघत नाही, प्रत्येक वेळेला इमोशन्स मात्र विचार असतो. लक्षात आलं? आय होप तुम्हाला मुद्दा कळला असेल की इमोशन्सनेच पुढे जाता येतं. कस्टमरच्या इमोशन जर आपण पकडल्या तरच आपल्याला पुढे जाता येतं. ओके मित्रांनो, सो हे सगळं आपण शिकणार आहोत की कुठल्या टाईपच्या अशा इमोशनल ट्रिगर म्हणतात त्याला, किंवा सायकोलॉजिकल ट्रिगर म्हणतात त्याला, की त्या गोष्टी जर आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये, ऑफरमध्ये, मेसेजमध्ये, बोलण्यामध्ये आणल्या तर त्या कस्टमरला ट्रिगर करतात. ऑब्व्हियसली आपण त्याच्या मनात तर घुसू शकणार नाही, पण त्याच्या मनात काय घुसतात तर आपले शब्द, चित्र, वाक्य, बरोबर, ती आपण कशा प्रकारे ऍड करायची, म्हणजे कुठले असे ट्रिगर्स आहेत जे आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये ऍड केले तर ते कस्टमरला भावतील आणि कस्टमरला विकत घ्यावंसं वाटेल, त्याला तुम्हाला पैसे द्यावेसे वाटतील. ओके, हा आपला आजच्या प्रोग्रामचा अजेंडा आहे. अजेंडा आय होप क्लिअर आहे. आणि जर तुम्हाला आतापर्यंतच्या सेशनमध्ये ऐकून असं वाटलं असेल की हा, हे सेशन माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे, तर मग आता विथ युअर परमिशन मी थोडं माझ्याबद्दल बोलतोय. 5 मिनिटं मी माझ्याबद्दल बोलणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण विषयाकडे वळणार आहे. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित नेटबेट बद्दल माहिती असेल, काही जणांना नसेल माहिती. सो मित्रांनो, विथ युअर परमिशन मी पुढच्या 5 मिनिटांमध्ये माझ्याबद्दल बोलतोय. सो माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपनीचा मी संस्थापक आहे. 2015 सालापासून ऑफिशियली नेटबेट कंपनी सुरू आहे. त्यापूर्वी मी जॉब करून असं पार्ट टाइम छंद म्हणून करतच होतो, पण 2015 सालापासून मी ऑफिशियली सुरुवात केलेली आहे. चित्र बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी एक ट्रेनर आहे. मला ट्रेनिंग द्यायला आवडतं, लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. स्पेशली जे फोटोज आपण बघतो त्याच्यामध्ये मी समोरासमोर ट्रेनिंग दिलेले आहेत, आणि ते खरं तर मला पण फार आवडतं, समोरासमोर ट्रेनिंग द्यायला, लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला मिळतं. पण त्याचबरोबर मित्रांनो, नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स नावामध्येच बघा, ऑनलाईन आहे, ई लर्निंग आहे आणि नेटबेट आहे. जसं आत्ता आपण नेटवर भेटतोय त्याचप्रमाणे नेटबेट असा आमचा हा बिझनेस आहे, आणि ज्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन बऱ्याच ट्रेनिंग देत असतो. सो 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत लाईव्ह वर्कशॉप्समध्ये ट्रेनिंग दिलेली आहे. विद्यार्थी म्हणजे जनरली बिझनेसमॅन असतात, ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी बिझनेस सुरू केलाय असे लोक. 48,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स ऑनलाईन शिकत आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट पासून आता नुकताच आम्ही फिटनेस, फायनान्स, शेअर मार्केट रिलेटेड कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. सो असे 35 पेक्षा अधिक कोर्सेस आहेत आणि 48,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स जगभरातून मराठी बांधव शिकत आहेत. आमचं फंडा क्लिअर आहे की फक्त आणि फक्त मराठी भाषेतील कोर्सेसच आम्ही सध्या करत आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझे जे ट्रेनिंग असतात ते डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स, व्हिडिओ मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग याबद्दल असतात, आणि इतरही अनेक कोर्सेस जे इतर ट्रेनर्स आमचे घेत असतात. हे काही फोटोग्राफ्स आहेत. परदेशामध्ये मला बऱ्याच ठिकाणी प्रवास करायला मिळाला, पर्सनली आणि प्रोफेशनल रिझनसाठी. मी माझ्या करिअरची सुरुवात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीपासून केली. तिथे ट्रॅक्टर डिव्हिजनमध्ये मी 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी गॉडफ्रे फिलिप्स नावाच्या एका कंपनीमध्ये काम केलं. तुम्हाला कदाचित कंपनी माहिती नसेल, पण त्या कंपनीचं प्रॉडक्ट माहिती आहे सगळ्यांना, ते आहे 4 स्क्वेअर सिगरेट, आणि त्या कंपनीचे बॉसही सगळ्यांना माहिती आहेत, ते म्हणजे मिस्टर ललित मोदी. त्या कंपनीमध्ये मी 2 वर्ष काम केलं, आणि त्यानंतर गोदरेज
ऑब्व्हियसली सगळ्यांनाच गोदरेज माहिती आहे. त्या कंपनीमध्ये मी साधारण 10 वर्ष काम केलं. असा एकंदर 14 वर्षांचा माझा कार्यानुभव आहे, ज्याच्यामध्ये मी सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग, ऑपरेशन्स या सगळ्या क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी काम केलं. अनेक ठिकाणी मला फिरायलाही मिळालं, कामानिमित्त असेल, त्याचे काही फोटोज आहेत. आणि मित्रांनो, हे फिरत असताना मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी हा फोटो का दाखवला तुम्हाला, की जेव्हा तुम्ही प्रवास करता, फिरता, तेव्हा दुनियामध्ये काय चाललंय कळतं. आणि ऑब्व्हियसली आता कोरोना काळामुळे प्रवास करणं कठीण आहे, परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रवास करा, कारण तिथून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. असाच मी लंडनमध्ये काही कामानिमित्त गेलेलो होतो आणि त्यावेळेला माझ्याकडे बराच वेळ होता, त्याच्यामुळे मी तिथे अनेक एक्झिबिशन्स, प्रोग्राम्स अटेंड केले आणि तिथेच एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये मला ऑनलाईन लर्निंग बिझनेसची आयडिया मिळाली. आणि मित्रांनो, तिथून जी सुरुवात केली मी, इनफॅक्ट ती लंडनची ट्रिप माझी संपवून मी जेव्हा परत आलो त्यावेळेला मी रिझाईन केलं लगेचच आल्या आणि त्याच्यानंतर मी नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या माझ्या कंपनीची स्थापना केली, जिथे 50,000 मराठी तरुणांना डिजिटल व्यावसायिक बनवण्याचा मी निर्धार केला, ऑनलाईन बिझनेसमॅन बनवण्याचा निर्धार केला आणि त्यातून आमची नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या संस्थेची सुरुवात झाली. मित्रांनो, ही माझी आणि माझ्या संस्थेची थोडक्यात ओळख होती. आत्ता आपण माझ्याबद्दल बोललो आणि आता इथून पुढे आपण मात्र माझ्याबद्दल नाही बोलणार आहोत. इथून पुढे आपण बोलणार आहोत आपल्या कस्टमर्सच्या माइंडमध्ये कसं जायचं याबद्दल. सो हा आपला आजचा रोडमॅप आहे. 25 सायकोलॉजिकल ट्रिगर्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. कस्टमरच्या मनामध्ये ट्रिगर असतात. ट्रिगर म्हणजे काय, जे तुम्ही बघितलं असेल ना, बंदुकीला जे ट्रिगर असतं, ट्रिगर दाबलं की गोळी निघते, तसं. तर तुम्ही एखादा शब्द, एखादं वाक्य जेव्हा बोलता, ते तुमच्या प्रॉडक्टच्या ब्रोशरमध्ये येतं, प्रॉडक्टच्या ऍडमध्ये येतं, त्यावेळेला कस्टमरच्या डोक्यात काहीतरी ट्रिगर होतं की हे घ्यावं की नाही घ्यावं. ओके, त्याला म्हणतात सायकोलॉजिकल ट्रिगर्स. असे मी 25 तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रिगर आज सांगणार आहे. त्यासोबत 5 सायकोलॉजिकल ट्रिक्स पण सांगणार आहे. त्या पण फार इंटरेस्टिंग आहे. ते बोनसेस म्हणूया आपण तुम्हाला. ते पण फार इंटरेस्टिंग आहे, जे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये क्विकली लगेचच उद्यापासून इम्प्लिमेंट करू शकता. आणि नुसतं थिअरी न सांगता पुढे ऍक्शन प्लॅनही मी तुम्हाला सांगणार आहे, की ऑब्व्हियसली सगळे 25च्या 25 सायकोलॉजिकल ट्रिगर काही आपल्या प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये येणार नाहीत, ऑब्व्हियस आहे ते. पण त्यापैकी 4 किंवा 5 ट्रिगर्स तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ऍड करू शकता आणि ते करण्याचा जो ऍक्शन प्लॅन आहे, ते आपल्या बिझनेससाठी कुठले महत्वाचे ट्रिगर्स आहेत ते शोधण्याचा जो ऍक्शन प्लॅन आहे, ते मी तुम्हाला आज देणार आहे. आणि नेहमीप्रमाणे शेवटी क्वेश्चन अँड आन्सरचं सेशन असणार आहे, जिथे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. सो तुमचे जे काही प्रश्न असतील मित्रांनो, कृपया राखून ठेवा, नोटपॅडमध्ये लिहून ठेवा आणि शेवटी आपला Q&A सेशन असेल तेव्हा तो आपण तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. साधारण 90 मिनिटाचा असा आपला हा वेबिनार असणार आहे आणि म्हणजे पुढच्या 1.5 तासाची तुमची कमिटमेंट तुम्ही मला दिली पाहिजे आणि 1.5 तास फार इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग असतील याचं मी नक्की तुम्हाला, आणि सगळ्यात महत्वाचं एज्युकेटिंग असतील याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यासोबत मित्रांनो, आय वॉन्ट टू बी व्हेरी क्लिअर की मी हा जो वेबिनार तुम्हाला देतो आहे, त्या वेबिनारमध्ये वेबिनारच्या शेवटी एक 10 मिनिटं मी तुम्हाला माझ्या प्रॉडक्ट बद्दल पण सांगणार आहे, माझ्या काही प्रॉडक्टची ऑफर पण देणार आहे. अर्थात नो कंपल्शन, जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घ्या, नाही आवडली तर नका घेऊ, परंतु ते सांगण्याची मला तुमच्याकडून परमिशन आत्ताच मागायची आहे की एक 10 मिनिटं तुम्ही मला माझ्या प्रॉडक्ट बद्दल बोलण्यासाठी देऊ शकाल का. जर इफ यू अग्री, टाईप पी फॉर परमिशन आणि मग आपण पुढे जाऊया. पी फॉर परमिशन असं टाईप करा, जर तुमची परमिशन असेल मला तर. सॉरी, क्विकली. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आणि आता आपण, मी स्क्रीन शेअर करतोय, ज्याच्यामध्ये मी एक माइंड मॅप बनवलेला आहे आणि त्या माइंड मॅप मध्ये मी या 25 सायकोलॉजिकल ट्रिगर दाखवलेले आहेत. सो मी एक स्क्रीन आता शेअर करतोय. ओके,
ओके मित्रांनो, तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी? कोणीतरी एकाने क्विकली कमेंट करा. ओके, आय थिंक दिसते. स्क्रीन मध्ये माइंड मॅप आहे व्हाय पीपल बायचा, तो दिसतोय? यस असं टाईप करा कोणीतरी जर दिसत असेल तर. या आय गेस दिसतंय. ओके, थँक्यू. सो मित्रांनो, सायकोलॉजिकल ट्रिगर्स पासून आपण सुरुवात करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं म्हटलं बोनस टिप्स सांगणार आहे, त्याच्यानंतर ऍक्शन प्लॅन आणि त्याच्यानंतर लेट्स कनेक्ट. सो सायकोलॉजिकल ट्रिगर 25 आहेत. ते पूर्ण एका याच्यामध्ये मावत नव्हते म्हणून मी त्याचे 5 सेट केलेले आहेत, पण असं काही नाही आहे की 5-5च्या सेटमध्येच ते आहेत. ते एकंदर टोटल 25 आहेत. पहिला सेट बघूया आणि तिथून आपण सुरुवात करूया. सो मित्रांनो, पहिल्या सेटमध्ये 5 आहेत. त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची ती सायकोलॉजिकल ट्रिगर आहे फिअर. फिअर जेवढा बिझनेस आणून देते तेवढा बिझनेस दुसरं कुठल्याच गोष्टीने आपल्याला जनरेट करता येत नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल कदाचित, तुम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये जे पिच करताय, जे मार्केटिंग करताय, जे ऍडव्हर्टायझिंग करताय, त्याच्यामध्ये तुम्ही फिअर वापरताय का हे तुम्हाला लक्षात आलं असेल. नसाल वापरत तर कुठे वापरता येईल ते बघा. पण पहिल्यांदा फिअर म्हणजे काय, भीती जी आहे कस्टमरला, ती बऱ्याच वेळेला लोक भीतीमुळे विकत घेतातच. इतर गोष्टी, इतर भावना ज्या आहेत त्याच्यामुळे लोक विकत घेण्याचा विचार करतात, पण भीती एक अशी भावना आहे की जिथे लोक विकत घेतातच. फिअर सेलिंग जी आहे ना, खूप पॉवरफुल आहे. आणि फिअर सेलिंगचं माझं फेवरेट एक्झाम्पल आहे ते आहे पतंजलीचं. पतंजलीचे जर तुम्ही ऍड बघितल्या, रामदेव बाबा जेव्हा टीव्हीवर येतात जाहिरातींमध्ये, ते सांगतात की तुम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांचं केमिकल युक्त अन्न तुमच्या मुलाबाळांना खायला देताय, तुम्हाला माहिती आहे का? एक भीती घातली बघा मनामध्ये. कुठेही म्हटले नाही की माझं प्रोडक्ट बेस्ट आहे, कुठेही म्हटलं नाही की माझ्या प्रोडक्टमध्ये असं असं स्पेसिफिकेशन आहे, ही क्वालिटी आहे. ओके, तुम्हाला भीती कोणाची घातली? परदेशी कंपन्यांची, त्यांच्या केमिकल युक्त, भेसळयुक्त प्रोडक्टशी. सो ही जी फिअर आहे ना, ही फिअर काम करते आणि मग आपण प्रोडक्ट घेतो. किंवा आत्ताच बघा, आत्ताच्या जगामध्ये आतापर्यंत कोणी सांगितलं असतं की सॅनिटायझरने हात धुवत चला, वेळोवेळी सॅनिटायझर वापरा, तर आपण नसतं वापरला. पण ही कोरोनाची जी फिअर आहे, भीती आहे, त्या भीतीमुळे आपल्याला आता आपल्याला सॅनिटायझर वापरण्याची सवय झालेली आहे, मास्क वापरण्याची सवय झालेली आहे. सो काही वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की मास्कचा एवढा मोठा बिझनेस होईल किंवा सॅनिटायझरचा एवढा मोठा बिझनेस होईल, तर कदाचित कोणाला खरं वाटलं नसतं. पण आता मात्र ते कॉमन झालेलं आहे बिकॉज फिअर. आणि फिअर गोष्टी आपल्याकडून करवून घेते. अजून एक फिअरचं फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, ते म्हणजे इन्शुरन्सचं. ओके, इन्शुरन्स मध्ये बघा, जेव्हा इन्शुरन्स एजंट आपल्याकडे येतो त्यांचं प्रॉडक्ट विकायला, त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो की तू, अरे बाबा, तुझ्या नंतर तुझ्या फॅमिलीचं काय होणार आहे, तू विचार केलायस का? की समजा तुझं अचानक काय डेथ झाली, ऍक्सिडेंट झाला आणि काय झालं, तर तू काय होईल तुझ्या फॅमिलीचं, तुझ्या वाईफचं, मुलांचं? आणि तोपर्यंत आपण असा विचार केलेलाच नसतो किंवा तेवढा प्रकर्षाने तो विचार केलेला नसतो. पण जेव्हा इन्शुरन्स एजंट आपल्याला असा प्रश्न विचारतो, त्यावेळेला आपल्याला ती भीती मनात निर्माण होते आणि मग त्या भीतीमधून इन्शुरन्स प्रॉडक्ट विकत घेतला जातं. आणि इन्शुरन्स इज द बिगेस्ट इंडस्ट्री, जी फक्त भीतीवर चालली लोकांच्या, की उद्या कदाचित माझ्याबरोबर वाईट झालं तर काय. या एका भीतीवर फक्त इन्शुरन्सची एवढी करोडो डॉलर्सची इंडस्ट्री उभी आहे. आणखीन एक फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल देतो, आणि मी मुद्दामून जास्त एक्झाम्पल या फिअरचं देतोय, इतरांचे मी एवढे एक्झाम्पल्स देणार नाहीये. पण फिअर नंबर 1 आणि नंबर 2 जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. बाकीचे जे आहेत ते त्याचे सबसेट्स आहेत. सो फिअरचा आणखीन एक एक्झाम्पल देतो बघा. तुमच्या प्रॉडक्टला तुम्ही कशा प्रकारे फिअरचा वापर करून कन्वर्ट करू शकता एका चांगल्या प्रॉडक्टमध्ये. लिस्ट्रीन नावाचं एक औषध येतं, जे आपण काय म्हणतात त्याला, डेंटल याच्यासाठी, म्हणजे जसं आपलं क्लोजअप साठी वगैरे जसं आपण वापरतो तसंच आहे, पण लिस्ट्रीन हे लिक्विड आहे, ते फक्त वापरून चूळ भरायचं असतं. अशा प्रकारचं एक प्रॉडक्ट आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. ते लिस्ट्रीन फार जुनं प्रॉडक्ट आहे, हा खूप जुनं प्रॉडक्ट आहे. आणि ते बेसिकली लिस्ट्रीनची सुरुवात जी होती ती एक अँटीसेप्टिक, म्हणजे जसं आपण डेटॉलचं लिक्विड वापरतो बघा, अगदी तसं अँटीसेप्टिक म्हणून त्याची सुरुवात झाली होती. आणि नंतर लक्षात आलं असं की तोंडामध्ये ज्या जखमा होतात त्याच्यासाठी अँटीसेप्टिक म्हणून लिस्ट्रीन जास्त उपयोगी आहे. ओके, सो एक त्यांना ते तसं डिस्कवरी झाली आणि मग त्यांनी आपला प्रॉडक्टचा फोकस चेंज केला आणि फक्त डेंटिस्ट लोकांना प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली.
मग त्यांनी ते जनरल अँटीसेप्टिक म्हणून आहे हे त्यांनी बंद केलं, फक्त डेंटिस्ट लोकांना प्रॉडक्ट विकायला सुरुवात केलं. आणि काय झालं, त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस तर सेट झाला, पण फक्त डेंटिस्टला विकल्यामुळे त्यांचा बिझनेस लिमिटेड झाला. आता त्यांना एक मोठं कन्झ्युमर प्रॉडक्ट जेव्हा बनवायचा विचार केला तेव्हा त्यांनी फिअरचा वापर केला आणि त्यांनी त्यावेळेला न्यूजपेपरमध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केल्या त्या अशा की बॅड ब्रेथ, त्याला बॅड ब्रेथला काहीतरी एक सायंटिफिक नाव आहे, मी ते विसरलो होता, पण त्यांनी त्या नावाचा एक आजाराप्रमाणे त्यांनी त्या नावाचा वापर केला आणि सांगितलं की तुम्हाला हा आजार आहे बॅड ब्रेथचा, हेच तुम्हाला माहिती नाही. आणि दुर्दैव असं की बॅड ब्रेथ हा तुमचा म्हणजे तोंडाला दुर्गंधी येणे हा आजार आपल्या स्वतःला कधीच कळत नाही, हा इतरांना कळतो आणि ते तुमच्यापासून दूर राहतात. मग बघा, जर तुमचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तुम्हाला सोडून गेले असतील तर, तुमचा हजबंड तुम्हाला सोडून गेला असेल तर, तुमची मुलं तुमच्यापासून लांब राहतात का? बिकॉज हे अमेरिकन कल्चरमध्ये झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. आणि तशा अर्थाच्या त्या प्रिंट जाहिराती करायच्या आणि त्याच्यामुळे लिस्ट्रीन हे मास मार्केट प्रॉडक्ट झालं, जे कधी मास मार्केट नव्हतंच, पण आता लिस्ट्रीन वापरलं जातं, रेग्युलरली वापरलं जातं आणि ते कन्झ्युमेबल प्रोडक्ट आहे. कारण तुम्ही थोडंसं वापरलं, चूळ भरली, संपवून टाकलं, म्हणजे जसं क्लोजअप आहे, टूथपेस्ट आहे, त्याप्रमाणे हे रोज लागणारं प्रोडक्ट बनलं. जे कधी काळी लागायचं ते रोज लागणारं प्रोडक्ट बनलं बिकॉज ऑफ फिअर. सो मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये पण तुमच्या ग्राहकांच्या अशा कुठल्या भीती आहेत, अशा कुठल्या फिअर आहेत ज्यावर तुमचं प्रोडक्ट सोल्युशन आहे किंवा सोल्युशन बनवू शकतं. जर आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला ऑब्वियस गोष्टी दिसत नसतात. जर तुम्ही शांतपणे विचार केला, अशा प्रकारच्या तिसऱ्याच इंडस्ट्रीतल्या उदाहरणांमधून जर तुम्ही बघितलं तर कदाचित तुम्हाला आयडिया येईल. ओके, सो पहिली आयडिया तुम्हाला कळली आहे का? मला कमेंट्स मध्ये सांगा. आवडले का आणि कळले का? आणि माझं एकंदर बोलणं समजवणं कळतंय का? पहिली आणि दुसरी फार महत्वाची आहे, त्याच्यानंतर तिसऱ्यापासून मी फार वेळ नाही देणार आहे त्याच्यासाठी. ग्रेट ग्रेट. आता थोडा असा विचार करायला सुरू करा, जसं मी हे सांगतोय समजवतोय तसं तुमच्या डोक्यामध्ये विचार करायला सुरू करा की ही गोष्ट मी माझ्या प्रोडक्टच्या बाबतीत कशा प्रकारे अप्लाय करू शकेन. ओके, विनायकजी विचारतात व्हॉट वॉज सेकंड एक्झाम्पल. पहिलं होतं पातंजलीचं, दुसरं होतं इन्शुरन्सचं, तिसरं होतं लिस्टरीनचं. ठीक आहे, ग्रेट. सो आता आपण पुढे जाऊया नंबर 2 कडे, दॅट इज डिझायर. डिझायर म्हणजे काय? एखादी गोष्ट हवीशी वाटते आपल्याला, एखादी गोष्ट घ्यावीशी वाटते, जे सध्या आपल्याकडे नाहीये. जे मी मगाशी तुम्हाला फेअर अँड लवलीचं उदाहरण दिलं बघा, डिझायर की गोरं व्हावं लागतं, गोरं व्हावं असं वाटतं, ही झाली डिझायर. किंवा जे मी मगाशी सिडान गाडीचं उदाहरण दिलं की एक हॅचबॅक गाडी वापरून झाली, एक छोटी गाडी वापरून झाली की मग आपल्याला मोठी गाडी घ्यायची इच्छा होते. डिझायर आपोआप क्रिएट केली जाते बघ. आणि हा जो आपल्या आजूबाजूचा समाज आहे ना, सोसायटी ज्याला म्हटलं जातं, त्या सोसायटीचं कामच आहे की डिझायर क्रिएट करणं. कारण माणसाचा असा मूळ स्वभावच असा आहे की तुमच्याकडे काही नाहीये, तुमच्या मित्राकडे शेजाऱ्याकडे काही नाहीये तर तुम्ही ठीक आहात, खुश आहात. पण ज्या दिवशी तुमच्या शेजाऱ्याकडे एक गोष्ट एक्स्ट्रा येते, जोपर्यंत ती तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमच्या मनात ती डिझायर क्रिएट होत राहते. आणि जोपर्यंत ती डिझायर तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मनाला काही चैन पडत नाही. सो डिझायर इज द सेकंड लार्जेस्ट सेलर. आणि डिझायरची तर असंख्य उदाहरणं आहेत, तर त्याच्यामुळे असं नवं काही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं नाही. पण जर तुम्ही याची कॅटेगरी बघितली बघा, फिअर आणि डिझायर हे दोन एकमेकाच्या अपोजिट आहेत. फिअर म्हणजे देर इज सम काइंड ऑफ पेन, भीती असते की मला काहीतरी होईल, दुखेल, माझ्या कुटुंबाला त्रास होईल, मी कदाचित आजारी पडेल, मी कदाचित उद्या मला जॉबच मिळणार नाही, जॉबच निघून जाईल, पैसा येण्याचा बंद होईल, ओके, माझे नातेसंबंध कदाचित खराब होतील, ह्या सगळ्या भीती आहेत. ओके, पेन, याच्याशी पेन रिलेटेड आहे. आणि डिझायर म्हणजे गेन, की मला काहीतरी मिळेल, मला नवीन गाडी घेतली तर मला आता बसमध्ये धक्के खायला लागणार नाही, मी गाडीने जाईन माझ्या. मी मोठी गाडी घेतली तर मी कधी पिकनिकला फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो. मग मोठी गाडी घेतल्यानंतर मग अजून लक्झरी कार घेतली, मग मी मर्सिडीज घेतली तर मला, म्हणजे ते नेव्हर एंडिंग आहे. हे लक्षात आलं तुम्हाला? पेन आणि गेन या दोन कॅटेगरीज आहेत. आणि बाकी जे आहे ना मित्रांनो, 3 पासून पुढचे सगळे नंबर ते ह्याचेच भाग आहेत. पण मुळात
तुमचा बिझनेस एकतर कस्टमरचं पेन सॉल्व्ह करतो किंवा तो कस्टमरला काहीतरी गेन करून देतो, काहीतरी मिळवून देतो. आत्ता मला सांगा मित्रांनो, तुमच्या प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये तुम्ही काय करताय? तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते कस्टमरचं पेन दूर करणारं प्रॉडक्ट आहे की कस्टमरला गेन मिळवून देणारं प्रॉडक्ट आहे? क्विकली टाईप करा, पेन और गेन. पेन और गेन. संजीवजी म्हणतात बोथ. ओके, बऱ्याच लोकांचं गेन असं उत्तर आलंय. पेनवाले सरप्राइझिंगली कमी दिसत आहेत. ओके ओके ओके. सो आता मी मगाशी तुम्हाला इन्शुरन्सचं उदाहरण दिलं बघा, पेनचं. पण आता बऱ्याच वेळेला काय होतं, लोकांनी त्या भीतीपोटी, फिअरपोटी इन्शुरन्स एखादा प्रॉडक्ट घेतलेला असतो. आता इन्शुरन्सवाला काय करणार, तो तसा हातावर हात धरून तर बसणार नाही, कारण त्याला आणखीन प्रॉडक्ट विकायचे आहेत ना, बरोबर की नाही? मग तो इन्शुरन्सवाला जर पेनचं जर मी आता सोल्युशन दिलेलं आहे, तर आता मी गेनसाठी काय करू शकतो याचा विचार करतो. आणि मग ते युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन जसे निघतात ना, युलिप, तशा टाईपचे प्लॅन निघतात, जिथे ते तुम्हाला सांगतात की तू एवढे एवढे गुंतव, मग जेव्हा मॅच्युरिटी होईल तेव्हा एवढा एवढा रिटर्न मिळेल. कळलं? सो प्रत्येक कस्टमर जो आहे तो वेगळा आहे. काही लोक फिअरनी ड्रिव्हन असतात, काही लोक डिझायरनी ड्रिव्हन असतात, काही लोकांना पेन जास्त सतावत असतं, काही लोकांना गेन जास्त सतावत असतं. सो तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय की पेन पेन पेन, त्यांनी विचार करा की मी गेनचं काय करू शकतो माझ्या प्रोडक्टमध्ये ऍडिशन. ज्यांनी उत्तर दिले पेन गेन गेन गेन, त्यांनी विचार करा की मी पेनचं काय ऍडिशन करू शकतो. कारण प्रत्येक कस्टमर वेगळा आहे बघा, वेगळ्या टाईप्सचे कस्टमर म्हणजे ऍडिशनल कस्टमर तुम्हाला आणायचे, तर त्या दोघांसाठी सोल्युशन तुम्ही तयार ठेवा. पण दोघांचं सोल्युशन मिक्स करू नका. जेव्हा तुम्ही कस्टमरशी बोलता त्यावेळेला तुम्हाला अंदाज येतो की मी ह्याला पेन विकलं पाहिजे की गेन विकलं पाहिजे. आणि दॅट इज द ब्युटी ऑफ सेल्स. सेल्स कधी असं स्टँडर्ड एखादी स्क्रिप्ट वाचली, पाठ केली आणि जाऊन बघबघ केली तर सेल होत नाही. कस्टमरचं काय थिंकिंग आहे ते समजून आपल्याला सेल्स करायचं असतं. ओके, आय होप तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटत असेल. आणि आता आपण जाऊया पुढच्या गोष्टींकडे, ज्या मी थोड्या क्विकली घेणार आहे, कारण फिअर आणि डिझायर ह्या दोन महत्वाच्या आहेत, पेन आणि गेन या दोन महत्वाच्या आहेत. पुढच्या तुम्ही बघाल की ते त्याचे सबसेट आहेत. सो तिसरा आहे सेफ्टी. अगेन जर तुम्ही बघितलं, सेफ्टी थोडं बहुत फिअरशी किंवा याच्याशी रिलेटेड आहे, पेनशी रिलेटेड. सो बऱ्याच लोकांना त्यांच्या लाईफमध्ये सेफ्टीची गरज असते. मग ती सेफ्टी त्यांच्या पर्सनल लाईफची असो, त्यांच्या फॅमिलीची असो, किंवा जॉब सेफ्टी असो, वेगवेगळ्या टाईपच्या सेफ्टीज असतात बघा. सो तुमच्या प्रॉडक्टमधून तुम्ही कुठल्या टाईपची सेफ्टी गॅरंटी देऊ शकता. से फॉर एक्झाम्पल तुम्ही घरं विकताय, ओके, रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये आहात, तर तुम्ही सेफ्टी ही देऊ शकता की ही जी जागा आहे ती 100% क्लिअर टायटल आहे, इथे तुम्हाला कधीच कोणाचा क्लेम येणार नाही. 100% सेफ्टी. ओके, बघा आता प्रत्येक जण जेव्हा घर याला घ्यायचा विचार करतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये ही असते ना भीती की आता तर मी घेईन प्रॉपर्टी, पण नंतर 15 वर्षानंतर मूळ मालक उठून आला तर, मग ही तुम्ही गॅरंटी लिहून देणार का? दॅट इज सेफ्टी. किंवा मग घराची क्वालिटी, की ही भूकंपरोधी टेक्नॉलॉजीने बनलेली घर आहेत, दॅट इज सेफ्टी. अगेन गाडीचं एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिलं की गाडीमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या टाईपच्या इमोशन्स मिळतात. जसं मारुती जेव्हा गाडी विकते तेव्हा मारुती कधी सेफ्टी बद्दल बोलताना दिसत नाही, कारण ते मायलेज बद्दल बोलतात. पण वॉल्वो ही गाडी आहे ना, ती 100% सेफ्टी बद्दल बोलते. सो ज्यांना सेफ्टी हा त्यांचा कन्सर्न आहे ते आपोआप वॉल्वोकडे जास्त पैसे देऊन वळतात. कळलं? सो तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही कस्टमरला कुठल्या टाईपची सेफ्टी गॅरंटी देऊ शकता. बघा, गॅरंटी शब्द महत्वाचा आहे. तुम्ही जी सेफ्टी कम्युनिकेट करताय ती गॅरंटी देता आली पाहिजे. चौथी जी आहे फिलिंग किंवा चौथा जो सायकोलॉजिकल ट्रिगर आहे तो न्यू एक्सपिरियन्स, ऍडव्हेंचर. काहीतरी नवं करण्याचा अनुभव तुम्ही ग्राहकाला देऊ शकता का? बघा मित्रांनो, हे जे 25 ट्रिगर मी सांगतोय, पुन्हा एकदा सांगतो की ते सगळेचे सगळे तुमच्या बिझनेससाठी अप्लिकेबल नाही आहेत. मी त्या 25 भावना सांगतोय, त्यातल्या कुठल्या तुमच्यासाठी अप्लिकेबल असतील
त्याचा तुम्हाला विचार करायचा, अभ्यास करायचा. सो न्यू ऍडव्हेंचर, न्यू एक्सपिरियन्स, नवा अनुभव काहीतरी देता येईल का. से फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेल बिझनेसमध्ये आहात, प्रत्येक वेळेला ते टिपिकल ठेवलेले तसे 4 टेबल ठेवलेले आहेत, त्याच्या बाजूला 4 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, तुम्ही गेलात मेनू तसा सगळ्यांचा स्टँडर्ड जसा मेनू असतो तसा मेनू आहे, त्याच्यामधले आयटम सगळे जसे स्टँडर्ड असतात ते आहेत. तर तुमच्या हॉटेलमध्ये आणि इतर हॉटेल्समध्ये काही फरक नाहीये. मग तुम्हाला जर स्वतःलाच तो फरक करता आला नाही तर ग्राहकाला तो समजणार नाही. तो तुमच्याऐवजी इतर कोणाकडे दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला तर ती ग्राहकाची चूक नाहीये. पण जर तुम्ही वेगळं काहीतरी दिलं, एक जबरदस्त एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, मागे नेटबीटच्या ब्लॉगमध्ये पण लिहिलेलं. इथे पवईमध्ये आय गेस मुंबईला एक हॉटेल आहे जिथे पूर्णपणे मूकबधीर लोक आहेत ते काम करतात. वेटर जे आहेत त्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही. आणि असंच आणखीन एक गुजरातमध्ये आय गेस हॉटेल आहे जिथे पूर्णपणे अंध व्यक्ती काम करतात. आणि त्याचा अनुभव असा आहे बघा की त्या पूर्ण हॉटेलमध्ये लाईट्स ऑन नसतात. जेव्हा तुम्ही एंटर करता, गडूप अंधारामधून एंटर करता, तो जो माणूस अंध व्यक्ती आहे तो तुम्हाला बरोबर सराईतपणे टेबलकडे घेऊन जातो. सगळं टेबलवर सगळं मांडलेलं असतं, चमचे आणि इतर कटलरी आयटम्स, आणि तो तुम्हाला गाईड करतो आणि ऑर्डर कशी द्यायची ते सांगतो आणि ऑर्डर घेतो तुमच्याकडून आणि आणून तुम्हाला सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही अंधारात असता. म्हणजे काय की एका आंधळ्या माणसाचं आयुष्य किती कठीण आहे याचा अनुभव तुम्हाला 5 मिनिटात देतात. आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला आपोआप एम्पथी निर्माण होते की अंध व्यक्तीचं एक आयुष्य आहे, त्यांना किती खडतर लाईफ जातं, ही गोष्ट आपल्याला त्यावेळेला कळते. आणि एक सामाजिक भान ठेवून पण तुम्ही त्या हॉटेल्सकडे आपोआप वळता. सो मित्रांनो, लक्षात आलं, सेम गोष्ट आहे, फूड आहे पण नवा एक्सपिरियन्स आहे, ऍडव्हेंचर आहे. ओके. आणखीन एक ऍक्च्युली कदाचित चुकीचं ठरेल उदाहरण, पण ती किंगफिशर एअरलाईन्सचं उदाहरण मला इथे द्यावं असं वाटतं. सगळ्यांना माहिती आहे किंगफिशर एअरलाईन्स जेव्हा लॉन्च झाली त्यावेळेला प्रत्येक जण जास्त पैसे देऊन किंगफिशरचं तिकीट बुक करत होतं, कारण त्याचा अनुभव वेगळा होता. किंगफिशरचं एकूण ट्रीटमेंट, तिथलं फूड, त्याच्यानंतर जे वेलकम किट मिळायचं किंवा लहान मुलांना जी खेळणी दिली जायची, तो सगळा अनुभव होता बघा. ऑब्व्हियसली एअरलाईनचं काम तुम्हाला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत घेऊन जाणं आहे, पण ते करण्याच्या दरम्यान अनुभव किती वेगवेगळे दिले आणि त्याच्यावरून तुम्ही कस्टमर कसे वेगवेगळे ट्रिगर केले. ते विजय माल्यांच्या चुकीमुळे ती फ्लाईट कंपनी जी आहे ती बुडली, पण ऍक्च्युली कस्टमर ऍक्विजिशन स्ट्रॅटेजी होती ती बरोबर होती, चांगली होती आणि योग्य प्रकारे चालतही होती. सो तुमच्या पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा सेवेमध्ये नवा अनुभव तुम्हाला काय देता येईल याचा विचार करा. 5वं, सिग्निफिकन्स, प्रेस्टीज. कस्टमरला प्रेस्टीज पाहिजे असतं, कस्टमरला वाटलं पाहिजे की माझ्यासाठी हे स्पेशल आहे. ओके. तो सिग्निफिकन्स तुम्ही कसा कस्टमरला देऊ शकता की लिमिटेड एडिशन एखादं प्रोडक्ट बनवलं ते फक्त त्याच्यासाठीच आहे, इतरांसाठी नाही आहे, तर ते प्रेस्टीजसाठी आहे. किंवा जसं मी मर्सिडीजचं वगैरे एक्झाम्पल कॉमन आहे या बाबतीमध्ये, प्रेस्टीज. किंवा एखाद्या सेलिब्रिटीकडून सिग्नेचर केलेलं असतं. मध्यंतरी पालिओ, फियाट पालिओने सचिन तेंडुलकरच्या सिग्नेचर असलेल्या गाड्या विकल्या होत्या. अशा प्रकारचं माझ्या ओळखीचं एक व्यक्ती आहे, त्यांनी काही शर्ट्स बनवले होते आणि ते लिमिटेड एडिशन शर्ट्स, 50 शर्ट्स फक्त बनवले होते आणि त्याचं बिल्डिंग केलं होतं की हे 50 शर्ट जे आहेत ते ऑब्व्हियसली खूप चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या डिझाईनचे असे शर्ट्स होते आणि हे 50 शर्ट्स बनणार आहेत, याच्यानंतर कधीच बनणार नाही आहेत. आणि त्या 50 शर्ट्सचं फक्त बिडिंग प्राइस त्यांनी केलं होतं. सो त्यांनी काय केलं, एक सिग्निफिकन्स, प्रेस्टीज क्रिएट केलं की हा मी स्पेशल एडिशन शर्ट घेतला जो जगामध्ये फक्त 50 लोकांकडे आहे. ओके. तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला करता येईल का, तर तो ऑप्शन तुम्ही करू शकता. सो मित्रांनो, सेट 1 फिअर, डिझायर, सेफ्टी, न्यू एक्सपिरियन्स, सिग्निफिकन्स. आता आपण जाऊया सेट 2 कडे. आय गेस नंबरिंग माझं थोडं चुकलेलं दिसतंय. ओके, इथे नंबरिंग चुकलं माझं, काही हरकत नाही. ओके. सो नंबर 6 आहे ग्रोथ. ठीक आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ पाहिजे असते. कोणाला प्रमोशन पाहिजे असतं, कोणाला बिझनेस वाढवायचा असतो. सो जर तुम्ही बघितलं नेटबेटचे आमचे जनरली जे नेटबेटचे आमचे बिझनेस रिलेटेड प्रोडक्ट असतात ते ग्रोथ रिलेटेड असतात. की तुम्हाला नोकरी मिळत नाहीये, मग नोकरी मिळण्यासाठी इंटरव्ह्यू टेक्निकचा कोर्स असतो, किंवा नोकरी मिळालेली आहे, नोकरीमध्ये ग्रोथ पाहिजे, तर मग प्रमोशनसाठी मग तुमचं सेल्स सिस्टम्स आलं, किंवा मग अगदी वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, ऑफिस प्रोडक्टिव्हिटी आलं, जिथे तुमचा वेळ वाचेल, टाइम मॅनेजमेंट आलं.
अशा प्रकारचे आम्ही कोर्सेस दिलेले आहेत. ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना बिझनेस प्लॅनिंग कसं करायचं जेणेकरून तुमचा बिझनेसची सुरुवात बरोबर होईल, पैसा किती लागेल त्याचं कॅल्क्युलेशन आधीच तुम्हाला तयार असेल. सो प्लॅनिंग कसं करायचं. ज्यांनी ऑलरेडी बिझनेस प्लॅन केलेला आहे त्यांना लॉन्च करण्यासाठी मग स्टार्टअप सिस्टम कशी करायची, मग मॅन पॉवर कशी घ्यायची, कॉम्पिटिटर अनालिसिस कसा करायचा, ऍक्च्युअल लॉन्च कसा करायचा, या गोष्टी आल्या. सो नेटबेटचे जे प्रोडक्ट्स आहेत जनरली आम्ही ग्रोथच्या अराउंड करतो. सो ग्राहकाला ग्रोथ देण्यासाठी तुमचं प्रोडक्ट कुठे कामाला येईल त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. पुढची जी ट्रिगर आहे ती आहे ऍप्रिसिएशन. लोकांना आपल्याला शाबासकी दिलेली आवडते. ऍप्रिसिएशन खूप अंडर अप्रिशिएटेड आहे. ओके, अप्रिसिएशन ही गोष्ट जी आहे ना ती खूप अंडर अप्रिशिएटेड आहे. कारण आपल्याला पूर्वी शाळेमध्ये वगैरे असताना कधी काळी बक्षिसं मिळाले, शाबासकी मिळाले, त्याच्यानंतर आपलं आयुष्य वृक्ष आहे, त्याच्यानंतर आपल्याला कधी फार शाबासकी वगैरे मिळाली नाहीये. सो जर तुम्ही एखादं तुमचे जे कस्टमर्स असतील त्या कस्टमर्समध्ये तुम्ही त्यांना काही काय म्हणू शकतो आपण त्याला कॉम्पिटिशन्स ठेवल्या ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना ऍक्च्युली अप्रिशिएट केलं, त्यांना तुम्ही काही रिवॉर्ड्स दिले, बक्षिसं दिली किंवा एखादा डे आउट दिला किंवा अगदी काही नाही तर एक मेल लिहून तुमच्या सगळ्या हजारो फॉलोअर्सच्या समोर तुम्ही सांगितलं की हे आमचे कस्टमर्स आहेत, त्यांनी असं केलं आणि वी रिअली अप्रिशिएट देम. ओके, सो अशा प्रकारचं जर अप्रिसिएशन लोकांना मिळणार असेल तर त्याच्यासाठी पण लोक विकत घेतात. जेव्हा एखाद्याला अप्रिशिएट केलेलं बघितलं तेव्हा दुसऱ्याला वाटतं की अरे मी पण तिकडे असलं पाहिजे. आणि म्हणून जे हाय प्रेशर सेल्स बिझनेसेस असतात, उदाहरणार्थ नेटवर्क मार्केटिंग, हाय प्रेशर असतं, सतत सेल करण्याचं प्रेशर असतं. ते जर तुम्ही बघितलं की भरपूर त्यांचे इव्हेंट्स होतात, मग त्या इव्हेंट्समध्ये ज्यांनी अचीव्ह केलेलं आहे त्यांना अप्रिशिएट केलं जातं. ते अप्रिसिएशन करत असताना जे क्राऊडमध्ये बसलेले लोक आहेत त्यांना वाटतं की अरे माझं पण असं अप्रिसिएशन व्हावं आणि म्हणून मग ते तो ग्रुप किंवा ते नेटवर्क जॉईन करतात. सो कळलं तुम्हाला, अप्रिसिएशन ही खूप खूप पॉवरफुल गोष्ट आहे जी तुम्ही वापरू शकता. माझ्या केसमध्ये मला एक आठवत आहे, मी हैदराबादला होतो तेव्हा, ऑब्व्हियसली जॉब करत होतो तेव्हा एक डीलर आमच्याकडे डीलर बनण्यासाठी आले होते, कॉम्पिटिशनचे डीलर होते आणि आम्ही काही त्यांना स्वतःहून अप्रोच केला नव्हता. आणि ही वॉज अ बिग मॅन, म्हणजे कॉम्पिटिशनचा मोठा डीलर होता तो. आणि तो डीलर आमच्याकडे आला, स्वतःहून समोरून आला की मला आता गोदरेज बरोबर काम करायचं आहे कॉम्पिटिशनचं सोडून. तर आम्ही त्याला विचारलं की का करायचं आहे. ऑब्व्हियसली त्याने वरवरची कारणं सांगितली, पण एकदा 1-to-1 पर्सनल रॅपो झाल्यानंतर मी त्याला एकदा विचारलं होतं आणि त्याने मला सांगितलं की तिथे मी ना कंटिन्युअस अवॉर्ड्स मिळवायचो दरवर्षी परफॉर्मन्सचे, पण गेले 3 वर्ष झालं त्यांनी काहीतरी फॉर्म्युला चेंज केला आणि इतर डीलरना मोटिवेट करावं म्हणून त्यांनी मला अप्रिसिएशन देणं बंद केलं, मला रिवॉर्ड्स देणं बंद केलं आणि मला ते फार मनाला लागलं आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो. सो बघा मित्रांनो, अप्रिसिएशन माणसाला किती महत्वाचं असू शकतं याचं हे उदाहरण आहे. सो तुमच्या केसमध्ये बघा, कस्टमरला जर तुम्ही कस्टमरला अप्रिशिएट करायला सुरू केलं पब्लिकली तर इतरांना पण तुम्हाला जॉईन करावं असं वाटू शकेल. देन नंबर 8 आहे फास्टर. आता हे 8, 9 आणि 10 मी एकत्रच घेतो. फास्टर, चीपर, बेटर. म्हणजे सध्या त्यांना जे मिळते त्याच्यापेक्षा एकदम फास्ट तुम्ही कसं देऊ शकता. आता फास्टर म्हटल्यावर पहिल्याला 1 महिन्यात मिळतंय आणि तुम्ही समजा 30, 35, 40 दिवसात दिलं तर फार फरक नाही, पण पहिल्याला 1 महिन्यात मिळतंय आणि सॉरी मी उलट बोललो, पहिल्याला 1 महिन्यात मिळतं आणि तुम्ही 25 दिवसात दिलं तर काय कस्टमरला फरक पडणार नाही. पण पहिला कस्टमरला 30 दिवसात मिळतंय आणि तुम्ही तीच गोष्ट 10 दिवसात दिली, 7 दिवसात दिली तर मात्र ते फास्टर असं कन्सिडर केलं जाईल आणि मग कस्टमर तुमच्याकडे पळत पळत येईल. सो बघा की तुमचं एक्झिस्टिंग प्रोडक्ट जे आहे ते स्टँडर्डाइज करून त्यातला डिलिव्हरीचा वेळ कमी कसा करता येईल. अमेझॉन प्राईम खूप जबरदस्त एक्झाम्पल आहे बघा. अमेझॉन प्राईम मध्ये लोक प्राईम मेंबर बनण्यासाठी ऍडिशनल पैसे देतात कारण त्यांना सेम डे डिलिव्हरी किंवा नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळते. ओके, सो असं नाही की ती नेक्स्ट डे डिलिव्हरी फ्री आहे, त्याचे पैसे घेतले गेलेले आहेत. आणि एकदा तुम्ही प्राईम मेंबर बनलात की त्याच्यानंतर तुम्ही अडकता अमेझॉनमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे की मला आता पैसे तर भरले, प्राईम मेंबर बनलेलंच आहे, तर मी इथला प्राईम बेनिफिट सोडून दुसरीकडे का जाऊ. सो तुम्ही लॉक पण झालात, प्लस तुम्हाला ऍडिशनल पैसे घेऊन फास्टर सर्व्हिस दिली जाते. ओके, सो हे एक चांगलं एक्झाम्पल आहे. बघा, चेक करा तुमच्या प्रोडक्ट आणि सेवेमध्ये आत्ताचा तुमचा डिलिव्हरी टाइम जो आहे, आय एम शुअर की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तो 50% कमी करता येईल, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास केला पाहिजे की कॉम्पिटिशन कसं करताय जगामध्ये, इतर लोक कशा प्रकारे कमी वेळेमध्ये करतायत.
तुमचं असेल पेंटिंगचा बिझनेस आहे, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्ही आणि पेंटिंगसाठी 15 दिवस घेताय तुम्ही घराचे, तर ते 15 दिवसाचं काम तेवढंच इफेक्टिव्हली 10 दिवसात कसं करता येईल, 7 दिवसात कसं करता येईल याचा विचार करा आणि हे पिच करा. कस्टमरला हे कळतं फास्टर, की तुम्ही सरळ सांगू शकता की कॉम्पिटिशन 15 दिवसात करते आणि मी 7 दिवसात करतोय. कस्टमरच्या डोक्यात ते लगेच जातं. फास्टर, चीपर, बेटर. एकदम स्वस्त, एकदम फास्ट आणि एकदम इम्प्रूव्ड, बेटर. म्हणजे आत्ता जे आहे ते एकदम कामचला माल आहे, पण तुम्ही एकदम चांगला माल त्याच्यासाठी क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली तर. अगेन क्वालिटी इम्प्रूव्हमेंटच्या बाबतीत टोयोटाचं एक्झाम्पल आपल्याला खूप चांगलं देता येईल, कारण टोयोटाच्या राईजच्या आधी जापनीज माल हा चांगला मानला छान होता. जापनीज माल इनफॅक्ट तकलादू माल, म्हणजे जसं आपण आता चायनीज माल म्हणतो तसं जापनीज मालला तकलादू म्हणून समजलं जायचं. पण टोयोटाने ते परसेप्शन चेंज केलं, क्वालिटीमध्ये जबरदस्त इम्प्रूव्हमेंट दिली, त्याच वेळेला ती चीपर केली आणि त्याच्यामुळे आज टोयोटा जगातली सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनू शकली. सो मित्रांनो, हे झाले सेट 2 चे कॅरेक्टरिस्टिक्स. मी पुन्हा एकदा वाचतो. ग्रोथ, ॲप्रिसिएशन, फास्टर, चीपर, बेटर. आता आपण जाऊया सेट 3 कडे. ओके, नंबर 11, कनेक्शन्स, रिलेशनशिप्स. हा एक खूप चांगला मुद्दा आहे रिलेशनशिपचा, की जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरला एखादी गोष्ट विकायला जाता तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एक रिलेशनशिप बनवताय. त्या रिलेशनशिपला किती व्हॅल्यू आहे कळलं, कारण प्रत्येक कस्टमरला रिलेशनशिपला तो व्हॅल्यू देतो की त्या सेल्समन बरोबर त्याची कशी रिलेशनशिप आहे, कंपनी बरोबर कशी रिलेशनशिप आहे. तुम्हाला सगळ्यांना ज्यांचे बँकमध्ये 4-5 लाखापेक्षा जास्त अमाऊंट तुम्ही ठेवलेली असेल, तुम्हा सगळ्यांना तुमच्या बँकेने एक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर दिलेला असेल, CRM म्हणतात त्याला. तो रिलेशनशिप मॅनेजर तुम्हाला एका फोनवर अवेलेबल असतो आणि तुमचं काही काम असलं तरी तो करून देतो, कारण तुम्ही बँकेचे प्रीमियम कस्टमर आहात. ही रिलेशनशिप बँकने डेव्हलप केलेली आहे, कळलं. सो तुम्ही तुमच्या कस्टमरला रिलेशनशिप मॅनेजर देता का? त्याला जर समजा अकाउंटमध्ये काय प्रश्न असेल तर त्याला अकाउंट डिपार्टमेंटला कॉल करावा लागतो, त्याला क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याला तुमच्या प्रोडक्शन मॅनेजरला कॉल करावा लागतो. असं होतंय का? त्याला 1 पॉईंट कॉन्टॅक्ट आहे का? त्याचा त्रास कुठे वाचेल याच्यासाठी तुम्ही काय करत आहात तुमच्या प्रोडक्टमध्ये हे बघा. हा एक मार्ग झाला रिलेशनशिपचा. दुसरा मार्ग म्हणजे की जेव्हा तुम्ही त्यांना इतर तुमच्या नेटवर्कचा फायदा देता. उदाहरणार्थ गोदरेजमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा हा खूप मोठा फायदा आम्हाला मिळायचा, कारण जेव्हा कस्टमर गोदरेजमध्ये यायचा तेव्हा गोदरेजचे इतरही अनेक बिझनेसेस होते आणि त्या सगळ्या बिझनेसेसचा आम्ही त्यांना चांगला रिलेशनशिपचा फायदा मिळून द्यायचो. बऱ्याच कस्टमर्सना त्यांच्या घरी पर्सनली फर्निचर वगैरे पाहिजे असायचं, मग ते आम्ही त्यांना डिस्काउंटमध्ये मिळवून द्यायचो. सो त्या रिलेशनशिपचा, गोदरेज बरोबर येण्याची जी रिलेशनशिप आहे त्याचा कस्टमरला फायदा व्हायचा आणि म्हणून कस्टमर आमच्याकडे यायचा. सो लक्षात आलं तुम्हाला, रिलेशनशिप मॅटर्स. जेवढी तुमची कम्युनिटी स्ट्रॉंग असेल, जेवढं तुमचं नंबर ऑफ रिलेशनशिप जास्त असतील, तेवढा तुमच्या कस्टमरला त्याचा फायदा होऊ शकतो. माझ्या अनेक कस्टमर्सचा जेव्हा मला फोन येतो की सर मला या बाबतीत मदत पाहिजे आहे, तर जनरली बिझनेसशी रिलेटेड, तर फॉर एक्झाम्पल कोणाला CA रिलेटेड काहीतरी पाहिजे, तर मी काही त्यातला एक्सपर्ट नाही, पण मी 2-3 चांगल्या CAsना ओळखतो ज्यांचा मी कॉन्टॅक्ट देतो आणि ते त्यांचं काम होऊन जातं. सो माझं नेटवर्क आता असं झालेलं आहे की माझ्या बरोबरची रिलेशनशिप जर कोणाची असेल तर त्याला माझ्या इतर रिलेशनशिपचा फायदा होतो आणि म्हणून मग लोक माझ्याकडे येतात. सो अशा प्रकारे तुम्हाला रिलेशनशिपचे बेनिफिट्स तुमच्या कस्टमरला देता येतात का त्याचा विचार करा. त्याच्यानंतर हेल्थ बेनिफिट्स. हेल्थ बद्दल तर बोलण्याची गरजच नाहीये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांच्या प्रॉडक्टमध्ये नाही, पण काही प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही हेल्थ बेनिफिट्स बद्दल डेफिनेटली बोलू शकता. नायकेचं जर तुम्ही बघितलं, शूजचा जो ब्रँड आहे, ते कंटिन्युअसली टॉक अबाउट हेल्थ. ते सांगतच नाहीत की माझा शूजचं लेदर चांगलं आहे, क्वालिटी चांगलं आहे, एवढा टिकेल. ते बोलतात बाबा शूज घाल आणि धावायला लाग. त्यांच्या सगळ्या जाहिराती बघा तुम्ही, जस्ट डू इट. ओके, बिकॉज दे आर सेलिंग हेल्थ बेनिफिट्स, दे आर सेलिंग फिटर पीपल. ओके, सो ऑब्व्हियसली तुम्ही हेल्थ बेनिफिट्स विकू शकता का? पुढचा पॉईंट आहे सक्सेसफुल. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. प्रत्येकाला यश मिळवायचं आहे. ओके, जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघा, युट्यूबवर जर तुम्ही व्हिडिओ बघितले, त्यांचे जर थंबनेल बघितले, तर या 4 गोष्टी करा आणि मग तुम्ही यशस्वी व्हाल. किंवा श्रीमंत बनायचं तर या 4 गोष्टी करा. ऑब्व्हियसली तसं होऊन कोणी ते व्हिडिओ बघून कोणी श्रीमंत होत नाही, तो व्हिडिओ बनवणारा फक्त श्रीमंत होतो. पण सक्सेस सेल केली जाते. एखादा खूप चांगला व्हिडिओ असेल पण त्याचा टायटल जर क्रॅप असेल आणि एखादा एकदम रबिश व्हिडिओ असेल पण त्याचं टायटल मध्ये दिलं असेल की बाबा 5 मिनिटात सक्सेसफुल होशील,
तर लोक तो वाला व्हिडिओ बघतात ज्याच्यात 5 मिनिटात सक्सेसफुल होण्याचा आहे. आणि ऑब्व्हियसली ही अनएथिकल प्रॅक्टिस आहे, पण ही एथिकली पण तुम्हाला तुमच्या केसमध्ये करता येईल. जेन्युइनली कस्टमरला सक्सेसफुल कसं करता येईल तुम्हाला, जेन्युइनली कस्टमरला यशस्वी कसं करता येईल तुम्हाला. इंडियन आयडल याच्यासाठी अतिशय चांगलं एक्झाम्पल आहे. इंडियन आयडल जे आहे, इंडियन आयडल मध्ये लोक येतात ते त्या प्राइससाठी नाही, बिझनेस किंवा इन्कम सॉरी प्राइसची अमाऊंट किती आहे त्याच्यासाठी येत नाही. तर एकदा तो इंडियन आयडल मध्ये आला की तो चेहरा पूर्ण भारताला माहिती होता आणि त्याच्यासाठी लोक इंडियन आयडल मध्ये एवढी लाईन लावून अप्लिकेशन मध्ये जातात. यू विल नॉट बिलीव्ह की इंडियन आयडल मध्ये जेव्हा लाईन लागलेली असते ना लोकांची ऑडिशनसाठी, तेव्हाचा पण एपिसोड बनवला जातो. त्या ऑडिशन मधल्या लोकांची मजा मस्करी करत किंवा रांगेत उभे राहिले, थोडंसं इमोशनल ऍड करून, इव्हन तिथे पण जाण्यासाठी, तिथल्या त्या कॅमेरा समोर जाण्यासाठी पण लोक फार प्रयत्न करत असतात, बिकॉज एव्हरीबडी वॉन्ट्स दॅट सक्सेस. ठीक आहे. सो तुमच्या प्रोडक्टमध्ये तुमच्या कस्टमरला कसं सक्सेसफुल करता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. देन नंबर 14, सेन्स ऑफ पर्पज. सेन्स ऑफ पर्पज म्हणजे प्रत्येक कस्टमरला काहीतरी एक सोशल कॉज डोक्यामध्ये असतो, एक पर्पज असतो की त्याच्यासाठी मी काम करतोय. उदाहरणार्थ ऑर्गॅनिक फळं भाज्या विकत घेणार काही सगळे कस्टमर नसतात, पण काही कस्टमर ते ऑर्गॅनिकच विकत घेतात. किंवा दुसरं एक एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर, फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे, तो बऱ्याच गाड्या विकत घेतो. म्हणजे ऑलमोस्ट दर 2-3 वर्षांनी एक गाडी घेतो आणि तो फक्त टाटा किंवा महिंद्राचीच गाडी घेतो. आणि हे करण्यामागचा उद्देश काय की मी फक्त भारतीय कंपन्यांचीच गाडी घेणार. सेन्स ऑफ पर्पज. किंवा आता जे आपण पतंजलीचे प्रॉडक्ट्स बरेच लोक घेतो की ते स्वदेशी आहेत म्हणून, त्या स्वदेशीच्या मुद्द्यावर आपण प्रॉडक्ट विकत घेतो. दॅट इज सेन्स ऑफ पर्पज. ओके. सो तसा सेन्स ऑफ पर्पज कस्टमरला देता येईल का? तुमचं प्रॉडक्ट जे बऱ्याच FMCG कंपन्या करतात बघा, की तुम्ही जर प्रॉडक्ट विकत घेतलं तर त्यातला 1 रुपया या सोशल कॉजसाठी दिला जाईल किंवा अनाथ मुलांच्या संगोपनासाठी दिला जाईल किंवा शिक्षणासाठी दिला जाईल. असं जेव्हा तुम्ही अटॅच करता तुमच्या प्रॉडक्ट बरोबर सेन्स ऑफ पर्पज, तेव्हा ते प्रॉडक्ट विकत घेण्याचं एक ऍडिशनल कारण तुमच्या कस्टमर्सना तुम्ही देता आणि जे त्या पर्पजने ट्रिगर्ड आहेत ते आपोआप तुमचं प्रॉडक्ट विकत घेतात. ओके. याच्यामध्ये विन 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 आहे, कारण तुमच्या ग्राहकाला तुम्ही एक सोशल कॉजशी अटॅच करताय, तुम्ही स्वतः समाजामध्ये नव्या गोष्टी करताय आणि तुम्ही त्याच्यातून सेल पण मिळवताय. सो हा विन 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 फॉर्म्युला सेन्स ऑफ पर्पजचा आहे. त्याच्यानंतर नंबर 15, अलाइनमेंट विथ द ब्रँड. म्हणजे एखादा ब्रँड असतो जो आपल्याला आवडतो, काही कारण काही असेल ना. उदाहरणार्थ ऋतिक रोशनचा एक ब्रँड आहे HRX नावाचा, ज्याच्यामध्ये तो स्पोर्ट्सशी रिलेटेड गोष्टींची विक्री करतो. ज्यांना ऋतिक आवडतो ते HRX ब्रँडचे प्रोडक्ट्स घेतात, अलाइनमेंट विथ ब्रँड. किंवा ज्यांना सलमान खान आवडतो ते बिंग ह्युमनचे टी-शर्ट घालून फिरत असतात. ओके. हे 2 मी फिल्म इंडस्ट्रीचे दिले, पण अनेक वेगवेगळे ब्रँड्स असतात जे आपल्याला मुळापासून मनापासून आवडतात. टाटा एक ब्रँड असा आहे की ज्याच्यामध्ये लोकांना प्रेम आहे, जिव्हाळा, आणि त्याच्यामुळे लोक प्रोडक्ट विकत घेतात, फक्त त्याच प्रोडक्टचं विकत, त्याच ब्रँडचं विकत घेतात. सो आपल्या केसमध्ये कदाचित आपला ब्रँड एवढा मोठा नाहीये, पण लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही स्वतः पण एक ब्रँड आहात. पर्सनल ब्रँड ज्याला म्हटलं जातं, तो जो सेल्स करणारा व्यक्ती आहे तो पण एक ब्रँड आहे. जर त्याच्याबरोबर समोरच्याला विश्वास वाटला, त्याच्याबरोबर बोलणं, आपल्याला कुठे माणूस 5 मिनिटात एक तर पटतो किंवा बिलकुल पटत नाही ना, आपलं एकदम चांगलं बोलणं होतं किंवा अजिबात होत नाही. जर तो रॅपो चांगला झाला तर ऑब्व्हियसली कस्टमर तुमच्याकडून विकत घेतो. सो अलाइनमेंट विथ द ब्रँड, मग तो पर्सनल ब्रँड असो किंवा कंपनी ब्रँड असो. ओके, लेट्स रीड दिस. कनेक्शन्स, रिलेशनशिप्स, हेल्थ बेनिफिट्स, सक्सेसफुल बनवा कस्टमरला, सेन्स ऑफ पर्पज आणि अलाइनमेंट विथ ब्रँड्स. ना नंबर 16, हॅसल फ्री. हे माझं फेवरेट आहे. हॅसल म्हणजे काय? कस्टमरला त्रास नाही पडला पाहिजे कुठलाही. हॅसल फ्री. जस्ट मिनिट, मला वेळ बघू किती वाजले. ओके, 1 तास ऑलमोस्ट होत आला आता. ओके, हॅसल फ्री. हॅसल फ्री म्हणजे कस्टमरला त्रास नाही पडला पाहिजे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कस्टमरला जर त्रास पडतोय, ती जर तुम्ही त्याला बिना त्रासाची मिळवून दिली तर कस्टमर तुमच्याकडून विकत घेईल. अगेन ॲमेझॉन याच्यामध्ये चांगलं उदाहरण आहे. Myntra.comचं जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, Myntra.comनी सुरुवातीला तुम्ही कपड्यांची ट्रायल करून उरलेले कपडे परत करा असा ऑप्शन दिलेला. म्हणजे काय की ऑनलाईन ऑर्डर करताना तो फिट झाला नाही झाला याचा त्रास असायचा लोकांना. तर मिंत्राने काय सांगितलं, तुम्ही एकदा 10 कपडे घ्या, घरी आणा, ते ट्राय करा, एक त्यातला जो आवडतो तो ठेवा, बाकीचे परत द्या. मग त्यांनी काय केलं, कस्टमरचा हॅसल कमी केला. आणि अजून एक खूप सुंदर
प्रोडक्ट आहे फ्लिंटो बॉक्स नावाचं. तुम्ही कदाचित ऐकलं असेल. फ्लिंटो बॉक्स काय करतं, दर महिन्याला एक खेळण्यांचं किट घरी पाठवून देतं. त्याच्यामध्ये एक पुस्तक असतं, एक खेळण्यांचं किट असतं, ते घरी पाठवून देतं. ते सरप्राईज असतं की तुम्हाला काय येणार आहे दर महिन्याला माहिती नसतं. आणि अशा प्रकारे ते सबस्क्रिप्शन, म्हणजे दर महिन्याला ते मुलांसाठी खेळणी येतात. आता बघा, एक पॅरेंट म्हणून कदाचित आपल्याला एवढा वेळच नाहीये विचार करायला की या वयात कुठलं योग्य खेळणं मी त्यांना देऊ. आणि बऱ्याच लोकांना एक त्रास असतोच की माझा मुलगा फक्त मोबाईलच बघतोय, माझी मुलगी फक्त मोबाईलच बघते. सो हॅसल आहे, कस्टमरला त्रास आहे, आणि तो त्रास वाचवलाय फ्लिंटो बॉक्सने. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, आमच्याकडे सायंटिस्ट आहेत, त्यांनी विचार करून प्रत्येक वयानुसार खेळणी बनवलेत, त्याच्यामुळे मुलांचे हे गुण डेव्हलप होतात, आणि हे प्रॉडक्ट तुम्ही घ्या, मग तुम्हाला दर महिन्याला ते खेळणं येत राहील. ओके, हॅसल केलं काढून टाकलं बघा कस्टमरचं. तुम्ही बघा तुमच्या कस्टमरला कुठे कुठे सध्या हॅसल आहे, कुठे कुठे त्रास आहे. मी माझ्या कस्टमरचा हॅसल काढलेला आहे जेव्हा मी या सगळ्या गोष्टी मराठीत आणल्या. या गोष्टी इंग्रजीमध्ये मजबूत उपलब्ध आहेत, पण प्रत्येकाला तेवढं इंग्रजी कम्फर्टेबल नाहीये. मी त्यांचं ते कष्ट वाचवलं, मी त्यांना तो कष्ट वाचवण्याचा माझा बिझनेस आहे, हॅसल फ्री करण्याचा. लक्षात आलं तुम्हाला? तर तुमच्या कस्टमरला पण कुठे कष्ट आहेत, डायरेक्ट होम डिलिव्हरी करणं हे कष्ट वाचवण्याचंच काम आहे ना. जेव्हापासून स्विगी सारख्या गोष्टी आल्या तेव्हापासून ऑनलाईन ऑर्डर करण्याचा पण लोकांची फ्रिक्वेन्सी वाढली. पूर्वी हॉटेलच्या ज्या डिलिव्हरीज होत्या त्या एवढ्या चांगल्या नव्हत्या, त्या कधी तासाभरांनी 2 तासांनी यायच्या. पण जेव्हा स्विगी सारखे प्रोडक्ट्स आले त्यावेळेला ऑनलाईन ऑर्डरिंग पण वाढलं. सो जशी तुम्ही हॅसल फ्री सर्व्हिस द्यायला सुरू करता, तुम्हाला आणखीन कस्टमर मिळायला सुरू होतं. नंबर 17, टू बी मोर अट्रॅक्टिव्ह. कस्टमरला ना स्वतःला खूप अट्रॅक्टिव्ह बनवायचं असतं, आणि ही प्रत्येकाची भूक आहे. अगेन फेअर अँड लवलीचं सारखं उदाहरण येत आहे, ते यासाठीच. तुम्ही टीव्हीवरच्या जाहिराती बघा, प्रत्येक जाहिरात तुम्हाला काही ना काही इम्प्रुव्हमेंट, अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी. कोण म्हणतं की उंची वाढवण्याचं औषध आहे, कोण म्हणतं वजन वाढवण्याचं औषध आहे, कोण म्हणतं वजन कमी करण्याचं औषध आहे, कोण म्हणतं सुंदर दिसण्याचं औषध आहे, कोण म्हणतं केस चांगले पाहिजेत तर हे तेल लावा, हा शॅम्पू लावा. सतत चालू असतं बघा, कंटिन्युअस. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अट्रॅक्टिव्ह. सो तुम्ही तुमच्या कस्टमरला कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता? ओके, स्पेशली क्लोथिंग असेल किंवा तुमचं ब्युटी रिलेटेड बिझनेस असेल, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की काय असं तुम्ही तुमच्या कस्टमरला द्या की ही विल फील मोर अट्रॅक्टिव्ह. देन नंबर 18, कम्फर्ट. आराम पाहिजे. ओके, कम्फर्ट पाहिजे माणसाला. अगेन बेस्ट एक्झाम्पल, सलोनचं. बरेच सलोन्स असतात बघा, टिपिकल सेटअप असतो, 2-3 माणसं काम करतायत, मागे खुर्च्या टाकल्यात, त्या खुर्चीवर आपण बसलोय. आणि काय काय सलोन्स आता नवे आलेले आहेत ते मे बी मॉलमध्ये असतात. ओके, आणि एकदम ट्रान्सपरंट काच असते आणि लॅविश ट्रीटमेंट असते, कम्फर्ट असते. तिकडे वेटिंग रूम मध्ये पण बसलात तर 5 स्टार हॉटेलमध्ये बसलोय असं वाटतं. मग तिकडे तुम्हाला कोल्ड्रिंक वगैरे ऑफर केलं जातं. म्हणजे केलं काय, बेसिकली तुमचा कम्फर्ट वाढवला. काही लोकांना त्याची व्हॅल्यू असते, मग ते तिकडे जातात, आणि तिकडे ते ऑब्व्हियसली जास्त पैसे पण द्यायला तयार होतात. सो तुमच्या कस्टमरची कम्फर्ट कुठे वाढवता येईल. आणि हे एक्झाम्पल ना कदाचित तुम्हाला चुकीचं वाटेल, पण एका बँकेने एकदा सर्व्हे केला होता. त्या बँकेचं नाव मला माहिती नाहीये, आमच्या सरांनी आमच्या MBA मध्ये असताना उदाहरण दिलेलं, ते मला आठवलं होता की एका बँकेने सर्व्हे करून घेतला होता की मी माझ्या कस्टमरचं हे कसं वाढव, सॅटिस्फॅक्शन रेटिंग कशी वाढव. आणि त्या एजन्सीला त्यांनी दिलं काम, त्या एजन्सीने त्यांच्या सगळ्या कस्टमरचा अभ्यास केला वगैरे, आणि त्या एजन्सीने उत्तर काय दिलं माहितीये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी सॅटिस्फॅक्शन लेवलमध्ये, की तुमच्या ब्रांचमध्ये माणूस जेव्हा येतो तेव्हा लांब लांब रांगा असतात, तर त्यांना बसायसाठी चांगल्या सीट्स अरेंज करून द्या. त्या सीट्स त्यांनी अरेंज करून दिल्या, रांग प्रॉपरली मॅनेज होईल हे बघितलं, आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स जबरदस्त वाढला. सो कम्फर्टला फार महत्वाचं आहे, पण एवढं कस्टमर कधी स्वतःहून समोरून सांगत नाही, पण ते मिळालं तर त्याला ते कळतं. ओके, सो बघा तुमच्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे तुम्हाला कम्फर्ट ऍड करता येईल. देन नंबर 19 इज हॅपीनेस. सगळ्यात महत्वाचं, माझ्या मते सगळ्यात महत्वाचं हॅपीनेस, की ते एखादं प्रॉडक्ट घेतल्यानंतर ना लोकांना बरं वाटतं, आनंद होतं. कोका कोला एक असं प्रॉडक्ट आहे ज्याचं कंटिन्युअस ऍड्स मध्ये ओपन हॅपीनेस असं केलेलं असतं, माहितीये तुम्हाला? ओपन हॅपीनेस, बिकॉज त्याच्यामध्ये साखरेचं पाणी आहे, बाकी काही नाही आहे. CO2 टाकलेलं साखरेचं पाणी, ते विकणं डिफिकल्ट आहे, पण हॅपीनेस साठी ते विकलं जातं. कारण जेव्हा जेव्हा आपण कोक ओपन करतो त्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये अशी इमेज बनवलेली आहे, यू ओपन हॅपीनेस. ते 2 गुट गेल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं, आनंद वाटतं. इनफॅक्ट अमेरिकन फॅमिलीजमध्ये तर पाण्यासारखं ते पिलं जातं कोक.
स्पेशली सेलिब्रेशन्समध्ये, सणासुदीला फार वापरलं जातं, बिकॉज दे रिलेट इट विथ हॅपीनेस. ओके, सो तुमच्या कस्टमरला हॅपीनेसचा अनुभव कसा देता येईल याचा आपल्याला विचार करायचा. नंबर 20 आहे स्टोरीज. ओके, सो एखाद्या ब्रँडची स्टोरी असते बघा, म्हणून आपल्याला ते प्रॉडक्ट आवडतं. म्हणजे ते प्रॉडक्टची क्वालिटी वगैरे आपण फार बघत नाही, पण त्या ब्रँडच्या मागची जी स्टोरी जर आपल्याला समजली, जर आपल्याला माहिती पडली, तर आपण नेमकं तिथे जातो आणि तेच प्रॉडक्ट घेतो. याच्या बाबतीत एक एक्झाम्पल थायरोकेअरचं मला देता येईल. थायरोकेअरचे जे फाउंडर आहेत त्यांच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या दरम्यान मी बराच अभ्यास केला होता त्यांच्याबद्दल, आणि त्याच्यामुळे आपोआप थायरोकेअर या ब्रँडबद्दल एक अफिनिटी तयार झाली त्यांची स्टोरी वाचल्यानंतर. आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍक्च्युली मला माझ्या घरामध्ये टेस्ट करून घ्यायच्या होत्या, त्याला आपोआप मी थायरोकेअरकडे गेलो. मी त्यापूर्वी कधी म्हणजे थायरोकेअर जवळ नव्हतंच, लांब होतं, पण मी जवळचं हे सेंटर सोडून मी लांब असलेल्या थायरोकेअरमध्ये गेलो, बिकॉज त्यांच्या ब्रँडची स्टोरी मला कनेक्ट झाली होती. सो तुमच्या केसमध्ये बघा स्टोरीज कशा कनेक्ट करता येईल. आता बघा, पुन्हा तुम्ही म्हणाल ही तर मोठ्या ब्रँडची स्टोरी सांगितली, पण छोट्या लोकांनी काय करावं, छोट्या उद्योजकांनी. तर एक स्टोरी मी ऐकली होती, एक टी शर्टचा एक जण बिझनेस करायचा, तर तो सांगायचा की हे टी शर्ट प्युअर कॉटन पासून बनवलेले आहेत. हे कॉटन बनवणारं जे शेत आहे ते महाराष्ट्रातल्या या गावातलं आहे, तिथे एवढ्या लोकांनी आत्महत्या केलेली, एवढ्या फार्मर्सनी आत्महत्या केलेली, आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडून कापूस घ्यायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही ज्यांच्याकडून घेतोय त्यांना आम्ही एवढे पैसे देतो मार्केट रेटपेक्षा जास्त, जेणेकरून त्यांना आत्महत्या करायची गरज लागू नये. एक असं छोटं छान प्लॅकार्ड मध्ये ती स्टोरी लिहिली होती, आणि ते प्लॅकार्ड ते टी शर्टवर जे टॅग लावतात तसं ते लावलं होतं. तो बघा, स्टोरीज तुम्हाला सगळीकडे डेव्हलप करता येतात. असं नाही की तुम्हाला मोठा ब्रँडच पाहिजे, अगदी छोट्या मध्ये पण तुम्हाला स्टोरीज डेव्हलप करता येतात, आणि त्या तुम्हाला तुमच्या सोशल मीडियामध्ये म्हणा, तुमच्या ब्रँड कम्युनिकेशन्समध्ये म्हणा, तुमच्या ईमेल्समध्ये म्हणा, तुमच्या वेबसाईटवर म्हणा, ऍड करता येतील. ह्या स्टोरीज कनेक्ट झाल्या ना तर लोक विकत घेतात. नाव लेट्स कम टू लास्ट 5. पहिली आहे ट्रस्ट बिल्ड करावी लागते. लोकांना तुमच्यावर विश्वास वाटायला लागतो. ट्रस्ट कशी बिल्ड करणार तुम्ही? एखाद्या गोष्टीची गॅरंटी देऊन बघा. गॅरंटी दिली तर ट्रस्ट बिल्ड होते ना. गॅरंटी वॉरंटी या गोष्टी काय आहेत की माझं डिसिजन समजा चुकलं हे प्रोडक्ट घेण्याचं, काय खराब झालं उद्या, तर तुम्ही मला परत करणार का, रिपेअर करून देणार का, ही गॅरंटी. सो तुमच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला गॅरंटीज ऍड करायच्या आहेत. नाही केल्या असतील तर कुठे करता येतील त्या बघा. ट्रस्ट बिल्ड करायला लागते. ओके, एखाद्या कस्टमर, अमेझॉनने जेव्हा ट्रस्ट बिल्ड केली, कारण अमेझॉनला माहिती होतं की माझा ऑनलाईन बिझनेस आहे, आणि 1994 साली ऑनलाईन कोणालाच काहीच माहिती नव्हतं, बरोबर की नाही. मग त्यांनी तो बॅरियर कसा तोडला, तो गेट कसा तोडला, की त्यांनी ट्रस्ट अशी बिल्ड केली की तुम्ही जर प्रोडक्ट घेताना प्रोडक्टमध्ये काय चुकलं तर आम्ही ते प्रोडक्ट आमच्या खर्चाने परत घेऊ, तुमचे पैसे 100% परत देऊ, एक पैसा पण कट होणार नाही तुमचा. आणि त्यांच्या डोक्यामध्ये तो ट्रस्टचा फॅक्टर कस्टमरच्या टाकला, आणि म्हणून मग लोकांनी ते ट्राय करायला सुरू केलं ऑनलाईन. नाही तर ट्रायच करत नव्हते सुरुवातीला. इंडियामध्ये बरेच लोक ऑनलाईन पेमेंट करायला तयार नव्हते, आणि त्यावेळेला फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन आणला. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे काय, ट्रस्ट बिल्ड केली ना, की तुम्ही ऑर्डर करा, आम्ही प्रोडक्ट आणून देतो, तुम्हाला बघा, बॉक्स ओपन करून बरं वाटलं तर आम्हाला पैसे द्या. कॅश ऑन डिलिव्हरी. ओके, ट्रस्ट बिल्ड करायला लागते. कस्टमरच्या मनात असंख्य भीती असतात, त्या भीतीला दिलेली उत्तर म्हणजे ट्रस्ट. ओके, देन नंबर 22 स्ट्रेस रिलीफ. बरेच कस्टमरना स्ट्रेस रिलीफ साठी शॉपिंग करतात. म्हणजे त्यांना काही तसं घ्यायचं बीचं नसतं, पण शॉपिंग किंवा बाईंग समथिंग इज ऍक्च्युअली अ स्ट्रेस रिलीफ. सायकोलॉजिकल हे मिळतं, त्यांना आनंद मिळतो. महिला ज्या सेलमध्ये जेव्हा साड्या घेतात किंवा इतर ड्रेसेस वगैरे घेतात, तो स्ट्रेस रिलीफ असतो. ओके, सो तुम्हाला बघा की तुमचा पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज जमा करून एक चांगला सेल तयार करता येईल का, जो लिमिटेड टाइमसाठी तुम्ही ठेवलात तर लोक विकत घेतात. अशा टाइममध्ये ठेवायचं जिथे इतर ठिकाणी सेल चालू नाही. तुम्ही दसरा, दिवाळी, न्यू इयरला ठेवला तर ऑब्व्हियसली काय फायदा नाही होणार त्याचा. अशा वेळेला जिथे इतर कुठे सेल चालू नाही त्यावेळेला तुम्ही सेल आणू शकलात तर तो स्ट्रेस रिलीफ म्हणून लोक तिथे आपोआप वळतील, कारण इतर ठिकाणी चालू नाही आहे काही. ओके, थिंक अबाउट इट, आणि कशा प्रकारे तुम्ही स्ट्रेस रिलीफ कस्टमरला देऊ शकता. किंवा स्ट्रेस रिलीफचा दुसरा पण एक असा अर्थ आपल्याला घेता येईल की
जर तुम्ही मॅकडॉनल्ड्स बघितलं, मॅकडॉनल्ड्समध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या जी मुलं असतात त्यांची स्पेशल काळजी घेतली जाते. त्यांना बसण्यासाठी एक वेगळी सीट असते, त्या सीटला लॉकिंग वगैरे असतं, म्हणजे तो बाळ हलत नाही, पडत नाही. त्याला खेळणं दिलं जातं, त्याला फुगे दिले जातात, म्हणजे त्याला एंगेज ठेवलं जातं. आणि त्याच्यामुळे आई बाबांना थोडा डोक्याला त्रास कमी होतो आणि ते त्यांचं ऍटलिस्ट 4 घास नीट खाऊन आरामात जाऊ शकतात. स्ट्रेस रिलीफ, कस्टमरला कुठे तुम्हाला हा रिलीफ देता येईल त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. नंबर 23, नॉस्टॅल्जिया. हे अगेन फार इंटरेस्टिंग आहे. नॉस्टॅल्जिया म्हणजे पुराण काळाची आठवण, जुन्या आठवणी आपल्याला बऱ्याच इमोशनल करतात आणि नॉस्टॅल्जियामध्ये आपण बरेच प्रोडक्ट विकत घेतो. मी नुकताच एक प्रोडक्टची ऑर्डर केली, ते म्हणजे तो ब्रिक गेम यायचा बघा पूर्वी. मी शाळेत असताना कधीतरी खेळलेलो ब्रिक गेम, छोटासा व्हिडिओ गेम जो असायचा. 200 रुपयाला आता अमेझॉनवर तो मिळतो. आणि जस्ट मजा म्हणून तो ऑर्डर केला, कारण मला बालपणाची आठवण म्हणून तो घ्यावासा वाटला. किंवा एक सारेगामाचं एक चांगलं प्रॉडक्ट मी आणलेलं बघा. सारेगामाने ते एक 50,000 गाण्यांचं, 50,000 की 5,000 गाण्यांचं एक प्रॉडक्ट आणलंय. मला त्याचं नाव आता आठवत नाही. रेडिओ सारखं दिसतं ते. कारवा, सारेगामा कारवा नावाचं. ते नॉस्टॅल्जिया आहे. ती गाणी ऐकून लोकांना जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं. त्याच्यामध्ये अमीन सयानीच्या रेकॉर्डिंग आहेत सगळ्या, आणि त्याच्यामध्ये खूप कमी बटणं आहेत, आणि ती बटणं पण तुम्ही बघितली ना तर जुन्या काळचा रेडिओ असतो तशी मेकॅनिकल बटणं आहेत. डिजिटल काहीच ठेवलेलं नाही त्यांनी, कारण ते वापरणाऱ्या व्यक्तीला भूतकाळामध्ये नेणं हे त्यांचं काम आहे. नॉस्टॅल्जिया विकतात आणि काही करोडचे प्रोडक्ट्स त्यांनी विकले. जिथे म्युझिक विकणं खूप डिफिकल्ट झालंय, म्युझिक लोक फ्रीमध्ये युट्यूबवर बघतायत, म्युझिक विकणं आत्ताच्या काळात सोपी गोष्ट नाहीये. त्या काळामध्ये नॉस्टॅल्जिया वापरून सारेगामाने एवढा बिझनेस वाढवला आणि कारवा हे प्रोडक्ट कॅटेगरी बनवली. नंबर 24 इज ऍडिक्शन, म्हणजे एखाद्या गोष्टीचं व्यसन. ओके, आता ऍडिक्शनच्या उदाहरणांची तुम्हाला गरज नाहीये, बरीच आहेत, पण ऍडिक्शन जसं निगेटिव्ह असतं तसं पॉझिटिव्ह असू शकतं. एक ऍडिक्शन आहे वाचनाचं, जे अमेझॉनने सगळ्यांना लावलंय. किंडलचं जे त्यांनी डिजिटल प्रोडक्ट बनवलं, जिथे 169 रुपीज पर मंथ चार्ज करतात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या कॅटलॉग मधली हजारो पुस्तकं आहेत ती वाचू शकता. हजारो पुस्तकं 169 पर मंथ मध्ये किंडलमध्ये त्यांनी दिले. हे ऍडिक्शनचं काम आहे. ओके, किंवा इव्हन फेसबुक सारख्या गोष्टी आहेत, व्हॉट्सअप आहेत, हे प्रोडक्ट्स काय आहेत? हे ऍडिक्शन प्रोडक्ट्स आहेत. ओके, ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांसाठी ऍडिक्शन प्रोडक्ट्स नाही आहेत, पण तुम्ही बघा, तुम्हाला जर शक्य असेल, जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल तर तुम्हाला त्या टाईपचे प्रोडक्ट्स बनवता येतील का जे लोकांना परत परत तिथे यावं असं वाटेल, परत लॉग इन करावं असं वाटेल. इनफॅक्ट व्हॉट्सअपच्या सक्सेसचं रिझनच हे आहे की व्हॉट्सअपमध्ये लॉग आउट बटनच नाही आहे. व्हॉट्सअप इज ऑलवेज ऑन, आणि म्हणून त्याचं ऍडिक्शन आपल्याला झालेलं आहे, कारण ते सुरू करायला जास्त काही करावं लागत नाही तुम्हाला. ओके, सो पूर्वीच्या सॉफ्टवेअर्समध्ये, जुन्या ज्या वेब सॉफ्टवेअर्समध्ये लॉग आउटचं बटन असायचं. मोबाईल ऍप्समध्ये लॉग आउटचा ऑप्शनच नसतो, असला तरी तो खूप डीपमध्ये कुठेतरी लपवलेला असतो. बघा, तुम्हाला ऍडिक्शन्स असे कसे डेव्हलप करता येतील. आणि नंबर 25, एक्सक्लुझिव्हिटी, म्हणजे एखादी गोष्ट फक्त माझ्याकडे आहे, इतरांकडे नाहीच आहे, एक्सक्लुझिव्हली फक्त मला मिळते. सो जेव्हा तुम्ही प्राईम मेंबर्स बनवता, तर तुमचे जे समजा 100 कस्टमर आहेत, त्या 100 कस्टमरपैकी टॉप 10 कस्टमरसाठी तुम्ही स्पेशल रेट्स, स्पेशल ट्रीटमेंट, फास्ट डिलिव्हरी, स्पेशल पॅकिंग, स्पेशल डिस्काउंट, स्पेशल ऑफर असं काही देऊ शकता का? त्यांना फक्त त्या टॉप 10 लोकांनाच मिळणार, इतरांना नाही मिळणार. ओके, सो नेटबेटच्या केसमध्ये जे आमचे टॉप 10% बायर्स आहेत, ज्यांनी वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यूचे कोर्सेस घेतलेले आहेत, त्यांना आम्ही स्पेशल वर्षाच्या शेवटी कॉल करतो आणि त्यांच्या बरोबर बोलून मग त्यांच्या रिक्वायरमेंट समजून मग आम्ही कधी त्यांना काही कोर्सेस त्याच्यावर फ्री पण दिलेले आहेत, काही स्पेशल डिस्काउंट मध्ये दिलेले आहेत, कधी कन्सल्टिंग फ्री दिलेली आहे, कधी नुसतंच एखादं पुस्तक आम्ही भेट म्हणून दिलेलं आहे. सो एक्सक्लुझिव्ह ट्रीटमेंट आम्ही तशा काही लोकांना देतो, काही कस्टमर्सना देतो. सो मित्रांनो, या 25 इमोशनल ट्रिगर्स होत्या ज्या आपण आता बघितल्या. थोडस वेळेअभावी मला फास्ट जावं लागलं, बट आय एम शुअर या सगळ्या गोष्टी खूप 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 व्हॅल्युएबल आहेत आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप इम्प्लिमेंट कराव्याशा वाटल्या असतील. क्विकली मला सांगा मित्रांनो, आतापर्यंतचं सेशन झालं त्याचा रिव्ह्यू द्या मला, कसं वाटलं तुम्हाला. मी मधल्या काळात कमेंट्स बघितल्या नाही कारण मी स्क्रीन शेअर केलं होतं. सो लेट मी गो थ्रू. ओके, कॉटन कॅन्डी, बरोबर, टी शर्ट कंपनीचं नाव सांगितलेलं आहे. ग्रेट. सो मित्रांनो, गिव्ह मी फास्ट इनपुट्स. हे 25 ट्रिगर्स तुम्हाला कसे वाटले? पहिला क्वेश्चन, हे सेशन तुम्हाला कसं वाटलं? आणि दुसरा क्वेश्चन महत्वाचा आहे,
की तुम्हाला यापैकी कोणते 2 ट्रिगर तुमच्या बिझनेसमध्ये लगेचच इम्प्लिमेंट करायचे वाटतात क्विकली. तुम्हाला या 25 पैकी कोणते 2 ट्रिगर इमिजिएटली इम्प्लिमेंट करावेसे वाटतात. थँक्यू 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 थँक्यू. खूप छान, खूप सुंदर अशा कमेंट्स आलेल्या आहेत. मला खूप बरं वाटतं आज ऐकून. पण त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न दुसरा आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कोणत्या 2 गोष्टी यापैकी, या 25 पैकी कोणते 2 ट्रिगर तुम्हाला इमिजिएट इम्प्लिमेंट करायचे. क्विकली. एक मिनिट मी थांबतोय, 1 मिनिटाचा वेळ देतोय तुम्हाला कमेंटमध्ये लिहिण्यासाठी की कोणत्या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायच्या वाटल्या या पूर्ण सेशन मधल्या. ओके. ट्रस्ट अँड हॅपीनेस, ट्रस्ट अँड एक्सक्लुझिव्हिटी. परफेक्ट. हॅसल फ्री वर काम करा. बघा, हॅसल फ्री खूप कस्टमर्स तुम्हाला मिळून देईल. ट्रस्ट खूप कस्टमर्स तुम्हाला मिळून देईल. स्ट्रेस रिलीफ अँड बेटर प्रोडक्ट्स. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. ग्रेट. मित्रांनो, पुढे मी तुम्हाला आणखीन 5 बोनस टिप्स सांगणार आहे. पण त्याच्या आधी मला तुमच्याकडून एक फेवर पाहिजे. फेवर असं की मी कमेंट्समध्ये एक लिंक देतोय. ती लिंक आपल्या फेसबुक पेजची आहे, जिथे आपल्या आजच्या सेशन बद्दल माहिती होती. तिथे तुम्हाला क्विकली क्लिक करून कमेंट लिहायची आहे की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं. तुम्ही सगळ्यांनी खूप छान इथे लिहिलं, पण जसा वेबिनार बंद होणार, या कमेंट्स बंद होणार, जगाला दिसणार नाही. माझी इच्छा आहे की जगाला या कमेंट्स दिसाव्यात, याची व्हॅल्यू, खरंच व्हॅल्युएबल वेबिनार आहे हे कळावं. म्हणून तुमच्याकडून एक फेवर पाहिजे. मी कमेंट्समध्ये एक लिंक पेस्ट करतो आहे, फेसबुकची आहे. त्यावर क्विकली क्लिक करा आणि कमेंट करा क्विकली. आणि मी तुम्हाला 5 बोनस सायकोलॉजिकल ट्रिक सांगणार आहे. त्यातली एक आपण आता ऑलरेडी करतोय. ओके. आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्याकडून एक फेवर मागतोय. अजून सेशन संपलेला नाहीये, बराच बाकी आहे. अंबिका मॅडम म्हणतात सेशन खूप छान होता. तो कृपया या लिंकवर कमेंट करा. मी लिंक आता कमेंट्स मध्ये देतो आहे. क्विकली कमेंट करून लगेचच परत या. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं एका ओळीत लिहिलं तरी चालेल. आणि हे फेवर मला तुमच्याकडून पाहिजे. आणखीन 30 सेकंड्स आणि त्याच्यानंतर आपण पुढे सेशन सुरू करूया. मित्रांनो, रिक्वेस्ट आहे, फेवर म्हणून मागतोय की तुम्ही मला या लिंकवर तुमचा फीडबॅक द्या. जे काय असेल, चांगलं वाटलं तर चांगलं म्हणा, वाईट वाटलं तर वाईट म्हणा. पण तुमची प्रतिक्रिया अशा ठिकाणी ज्या जिथे जगाला त्या दिसतील. स्वप्नील गायकवाडजी, मनीषा शिगवण मॅडम, धन्यवाद. तुमच्या कमेंट्स आम्हाला दिसत आहेत. धन्यवाद. मित्रांनो, प्लीज थोडासा वेळ काढा माझ्यासाठी आणि कमेंट करा. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय याच्या मागे काहीतरी आहे सिक्रेट. ते सिक्रेट आता मी तुम्हाला पुढे जेव्हा आपण 5 बोनस टिप्स बघणार आहोत तेव्हा बघणार आहोत.
थँक्यू मनीषा. लिंक कमेंट्स मध्ये आहे. चला आपण फार वेळ नको घालूया, लास्ट 10 सेकंड आणि त्याच्यानंतर परत जाऊया. धन्यवाद. चला आता आपण हे बंद करूया. सायकोलॉजिकल ट्रिगर झालेले आहेत. आता आपल्याला बोनस टिप्स बघायच्या आहेत 5. आर यू गाईज रेडी? लिंक कमेंट्स मध्ये आहे. ठीक आहे, ज्यांनी कमेंट केल्यात त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केल्यात त्यांनाही धन्यवाद. ठीक आहे, आता आपण फार वेळ नको दौडूया. लेट्स कम बॅक. ओके, बोनस टिप्स फार इंटरेस्टिंग आहे आणि आतापर्यंत सेशन तुम्हाला जर बेस्ट वाटलं असेल तर हे बेस्टेस्ट आहे म्हणू शकतो आपण. कारण ह्या 5 सोशल ट्रिक्स ज्या आहेत, 5 या सायकोलॉजिकल ट्रिक्स ज्या आहेत त्या अमेझिंग आहेत. तुमचा बिझनेस खूप वाढवण्याची याच्यामध्ये ताकद आहे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1 जी मी आत्ताच तुम्हाला करायला सांगितली, बाय द वे ती नंबर 1 नाही, ती नंबर 2 आहे. मी थोडा तिकडे येतो. नंबर 1 मध्ये आहे इमोशनल फोटोज. इमोशनल फोटोज बघा, फार महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या कम्युनिकेशन मध्ये फोटोज खूप महत्वाचे आहेत. अमेझॉनचं असं म्हणणं आहे की त्यांचा सगळ्यात मोठा सेलिंग पॉइंट इमेज असते, म्हणजे प्रॉडक्टची इमेज. सगळ्यात जास्त कन्व्हर्जन कशामुळे होतं, तर प्रॉडक्टच्या फोटोमुळे. तुम्ही तुमचे ब्रोशर्स पुन्हा एकदा चेक करा, तुम्ही तुमच्या वेबसाईट्स पुन्हा एकदा चेक करा, तुम्ही कस्टमरला जे कम्युनिकेशन करताय, जे फेसबुकवर तुमच्या बिझनेसचे ऍड्स टाकताय, त्याच्यामध्ये इमोशनल फोटोज ऍड करा. आपण काय करतो, ऍड बनवतो त्याच्यात खूप सारं टेक्स्ट भरून ठेवतो. इट विल नॉट वर्क. टेक्स्ट डझंट वर्क. माणसाचं जे ब्रेन आहे ना ते व्हिज्युअल आहे. त्यांना शब्दापेक्षा, शब्द माणसाने बनवलेले आहेत, चित्र माणसाने बनवलेली नाहीत. म्हणजे चित्रामध्ये ज्या दिसतात गोष्टी त्या नॅचरल आहेत, त्याच्यामुळे त्या लवकर कनेक्ट होतात. एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्ही ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये आहात, ओके, रिंग असे फॉर एक्झाम्पल रिंग विकताय. आपण एकच उदाहरण घेऊया सध्या. ज्वेलरी मधला एक गोष्ट म्हणजे रिंग असते. ते रिंग विकताय, तर ती रिंग फक्त नुसती त्याचा ऑब्व्हियसली तुम्ही फोटो दाखवणार नाहीत, तर कोणीतरी ती रिंग घातलेली आहे मॉडेलने वगैरे तसं दाखवा. त्याही पलीकडे जाऊन ती नुसती मॉडेल दाखवण्यापेक्षा, ती किंवा तो नुसतं मॉडेल दाखवण्यापेक्षा त्या मॉडेलची सेटिंग काय. फॉर एक्झाम्पल लग्न चालू आहे, ऍक्च्युली बॅकग्राऊंड मध्ये लग्नाचा इव्हेंट चालू आहे आणि तिकडे एंगेजमेंट सेरेमनी वगैरे चालू आहे आणि तिथे रिंग घालतोय. हा इमोशनल फोटो आहे. त्या प्रॉडक्ट बरोबर येणारा इमोशन पण त्या फोटोमध्ये दिसला पाहिजे. ओके, म्हणजे नुसता रिंगचा फोटो देऊ शकला असतात, किंवा नुसता हात ज्याच्यामध्ये रिंग आहे, किंवा पूर्ण मॉडेल जी अशी रिंग दाखवते, किंवा पूर्ण मॉडेल जिच्या मागे लग्नाचं वातावरण आहे. 4 टाईपचे इमोशनल झाल्या बघा एकाच फोटोमध्ये. तुम्हाला ती जी सगळ्यात शेवटची लेवल आहे ना ती गाठायची तुमच्या फोटोजमध्ये. इमोशनल फोटोज ऍड करा आणि यू विल सी द वंडर्स. कस्टमरला न बोलता बऱ्याच गोष्टी कळतात. ओके, सो इमोशनल फोटोज डेफिनेटली ऍड करा. कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा सगळ्या कम्युनिकेशन्स मध्ये ऍड करता येईल. बरेच जण दुसरी एक चूक करतात, ती म्हणजे नेटवर मिळणारे जे काही फोटोज मिळतील ते डायरेक्टली तुमच्या वेबसाईटवर वगैरे घेतात. त्यात स्पेशली बऱ्याच वेळेला फॉरेनर्सचे फोटोज असतात. समजा तुमचं मेडिकलशी रिलेटेड डॉक्टर आहात तुम्ही, तुमची वेबसाईट आहे आणि तिथे जे पेशंट वगैरे दाखवलं, कुठेतरी ऑनलाईन कुठला तरी फिरंगी फोटो मिळतो, तोच आपण घेतो. तो कधीच घेऊ नका. कारण तुमचा कस्टमर जर फिरंगी नाही आहे, तुमचा कस्टमर जर इंडियन आहे, तर त्याला कनेक्ट होईल असेच फोटोज घ्या. आणि फोटोसाठी पैसे द्यायला शिका. सगळं इंटरनेटवर फ्री मिळतं म्हणून आपल्याला जो फ्री मिळाला तो घेतला, पण त्यातून किती नुकसान होतं तेच आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की अरे मी फोटोचे पैसे वाचवले, पण चांगले फोटोग्राफरचे फोटोग्राफ तुम्हाला 1000 रुपयापासून अगदी 15, 20, 25,000 पर्यंत पण मिळतील. पण डिपेंडिंग त्याचा यूज कुठे आहे. जर तुम्ही वेबसाईटमध्ये वापरणार आहात, जी तुमच्या वेबसाईट मधून तुम्हाला 100 कस्टमर जरी मिळाले तरी ते पैसे कुठल्या कुठे कधीच रिकव्हर होतील. सो इमोशनल फोटोज मध्ये इन्व्हेस्ट करा आणि चांगले फोटो वापरा. तिथे वेळ घालवा. ज्या माणसाला काही येत नाही त्याला उगाच ब्रोशर बनवायला देऊ नका. नुसता कोणतरी डीटीपी ऑपरेटर आहे, त्यांनी काहीतरी इथून 4 फोटो घेतले, एक ऍड केलं, त्याला क्रिएटिव्ह नाही म्हणत. क्रिएटिव्ह एजन्सी जे करते काम त्याच्यामागे खूप थॉट असतो. ह्या ज्या सायकोलॉजी आहेत त्या असतात, त्यांना त्या करू द्यात आणि त्याच्यासाठी पैसे मोजायची तयारी ठेवा. पण चांगला रिझल्ट त्याच्यामुळे तुम्हाला मिळेल इमोशनल फोटो. नंबर 2 फेवर स्ट्रॅटेजी. मी आता तुमच्याकडे फेवर मागितलं.
ओके, मी तुम्हाला सांगितलं ना की मला एक कमेंट द्या, फेवर मागितलं तुम्हाला. फेवर स्ट्रॅटेजी फार काम करते. बेसिकली प्रत्येकाला समोरच्यावर फेवर करायला आवडतं. तुम्ही पण बघा, तुम्हाला बरं वाटलं असेल ज्यांनी ज्यांनी मला कमेंट दिली त्यांना, की सरांनी फेवर मागितलं आणि मी दिलं. किंवा इन जनरल बघा, तुमचे जे एवढे लोक ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय, तुमच्या ऑफिसमधले लोक असतील, जर कोणाबरोबर जमत नसेल ना, रॅपो होत नसेल, कनेक्ट होत नसेल ना, तर तुम्ही त्यांच्याकडे छोटे छोटे फेवर मागायचे. छोटे फेवर म्हणजे कसं, अरे मी आज पेन विसरलो, तुझा पेन देतो का 1 दिवसासाठी, किंवा माझा मोबाईलचा चार्ज संपला, मी जरा तुझा फोन वापरू का 1 मिनिट कॉलसाठी. हे छोटे फेवर आहेत बघा, पर्सनल फेवर्स आहेत. हे जर तुम्ही मागितले ना, तर आपोआप तुमचा रॅपो कनेक्ट होतो त्याच्याबरोबर. करून बघा ही स्ट्रॅटेजी. करून तुमच्या कस्टमर्स बरोबर करा, जे तुम्हाला अपॉइंटमेंट देत नाही अशा लोकांबरोबर करा, जे कन्वर्ट होत नाहीत अशा लोकांबरोबर करा. इट्स अ सायकोलॉजिकल फॅक्ट की जे तुम्ही एखाद्याकडून छोटे फेवर्स मागता तेव्हा त्यांच्याबरोबर रॅपो बिल्डिंग होता. फार महत्वाची स्ट्रॅटेजी. ओके. नंबर 3, क्युरिओसिटी. क्युरिओसिटी क्रिएट करायची. म्हणजे काय की तुमच्या ग्राहकाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल थोडं सांगायचं पण विकायचं नाही. तुमच्या ग्राहकाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल थोडी थोडी माहिती द्यायची. मे बी सोशल मीडिया त्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की असंच आमचं प्रॉडक्ट आहे, हे डेव्हलप करताना आम्हाला फार त्रास झाला, अशा अडचणी आल्या, बस एवढं बोलून तुम्ही सोडून दिली पोस्ट. तर त्या प्रॉडक्टबद्दल क्युरिओसिटी वाढली की अरे हे काय प्रॉडक्ट आहे नक्की, कितीला मिळतंय, काय फीचर्स आहे त्याचे, हे प्रश्न तुम्हाला समोरून यायला सुरू होणार. क्युरिओसिटी तुम्ही क्रिएट केली. ओके. या बाबतीत ऍपल एकदम बाप कंपनी आहे क्युरिओसिटी क्रिएट करण्यामध्ये. थोडी थोडी इन्फॉर्मेशन लीक करत राहतात मीडियामध्ये आणि त्याच्यामुळे आपली उत्कंठा वाढते की अरे आयफोन 12 मध्ये काय नवं येणार आहे. मग त्याच्यात थोड्या अशा बातम्या असतात की आयफोन 12 मध्ये हे फीचर काढूनच टाकलंय, हे फीचर ऍडच केलंय, खरं खोटं कोणाला माहिती नसतं. त्याच्यामुळे उत्कंठा वाढायला लागते. एक सायंटिफिक रिसर्च अशी केली होती, काही लोकांचा, तरुणांचा असा सेट घेतला होता, 50 तरुणांचा, त्यांच्या ब्रेन स्कॅनर मशीन लावलेले आणि त्यांना काही प्रश्न दिलेले सोडवायला. सिंपल प्रश्न होते, थोडे कॉम्प्लिकेटेड प्रश्न होते, असे डिफरंट टाईपचे प्रश्न होते. आणि त्या प्रश्नाचं उत्तर चुकी बरोबर याला महत्व नव्हतं. महत्व कशाला होतं बघा, ते त्यांना प्रश्न सांगितलेले आणि त्या प्रश्नाच्या उत्तराबरोबर त्यांना आणखीन 2 गोष्टी सांगायच्या होत्या. एक म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय, दुसरं म्हणजे या प्रश्नाबद्दल तुम्हाला आधीपासून माहिती होती का, म्हणजे थोडीशी माहिती. फॉर एक्झाम्पल, आकाशामध्ये किती, आपल्या पृथ्वीच्या बाजूला किती ग्रह फिरतायत, एक्झॅक्ट आकडा कदाचित तुम्हाला माहित नसेल पण तुम्हाला थोडेफार माहिती आहे. आणि तिसरं उत्तर होतं की, तिसरा प्रश्न होता की याचं उत्तर जाणून घ्यायला तुम्हाला इंटरेस्ट आहे का. असे 3 प्रश्न, एका प्रश्नाचे 3 उपप्रश्न त्यांनी विचारलेले. ओके. असे त्यांनी अनालिसिस केलं आणि त्यांना लक्षात आलं की ज्यांना त्या प्रश्नाबद्दल बिलकुल माहिती नाही आहे, म्हणजे आकाशामध्ये काय आहे कोणाला कधी माहितीच नाही आहे, की मला पृथ्वीच्या बाजूला ग्रह फिरतात हेच माहिती नाही, त्यानेच लिहिलं की मला बिलकुल क्युरिओसिटी नाही याच्यात जाणून घेण्याची. काही लोक आहेत ज्यांना सगळं माहिती आहे, म्हणजे पृथ्वीच्या बाजूला 7 ग्रह आहेत, 8 ग्रह जेवढे असतील तेवढे, आणि ते हे नाव आहे, त्याला सगळं माहिती होतं, त्याने पण लिहिलं मला बिलकुल क्युरिओसिटी नाही. पण ज्यांना थोडी बहुत माहिती होती त्यांनी लिहिलं की आय वॉन्ट टू नो द आन्सर, की मला हे खरं उत्तर काय ते बघायचंय. सो क्युरिओसिटी कधी क्रिएट होते माहितीये, जेव्हा थोडं माहिती आहे. पूर्ण माहिती आहे तर क्युरिओसिटी डेड झाली, बिलकुल माहिती नाही तर त्याला काय फरकच पडत नाही आयुष्यामध्ये, त्यांच्या काय आधीपासून माहितीच नव्हतं काय. सो क्युरिओसिटी इज अ ट्रिकी थिंग. जर तुम्ही थोडी दिलीत, थोडी सोशल मीडियामध्ये दिलीत तर लोकांना आपोआप तुमच्या प्रोडक्ट बद्दल उत्कंठा वाटते. पण आपण काय करतो, सोशल मीडियामध्ये जाऊन भरमसाठ लिहितो हे माझं प्रोडक्ट आहे, घे रे बाबा, घे रे बाबा, घे रे बाबा, तो बाबा कधी घ्यायला येतच नाही. बरोबर की नाही. तसं करायचं नाही. क्युरिओसिटी क्रिएट करायची. लर्न फ्रॉम बिग कंपनीज. त्या मोठ्या कंपन्या मोठ्या उगाचच नाही झाल्यात, त्या पण कधी कधी लहानच होत्या. आपण जर शिकलो नाही तर काय फायदा त्याचा. सो 3rd बोनस टिप्स इज क्रिएट क्युरिओसिटी. नंबर 4, प्रूफ्स. जबरदस्त, सगळ्यात जबरदस्त कॅटेगरी आहे सोशल प्रूफ. सोशल प्रूफ मध्ये जेव्हा तुम्ही एका तिसऱ्या माणसाने घेतलं हे तुम्ही सांगता की बाबा ह्याने प्रोडक्ट घेतलं, सोशल प्रूफ क्रिएट झालं. त्याची टेस्टिमोनी जेव्हा तुम्ही देता, प्रोडक्टचे रिव्ह्यूज तुम्ही कस्टमरकडून घेता, कस्टमर एखाद्या व्हिडिओवर सांगतो की मी यांचं प्रोडक्ट घेतलं, जबरदस्त आहे. तुम्ही टीव्हीवर ते हे येतात ना टेलिब्रँड्सचे ऍड्स, त्याच्यामध्ये बघा सोशल प्रूफ देत असतात सगळेजण की मी यांच्याकडून घेतलं आणि जबरदस्त प्रोडक्ट आहे, माझा खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला लाईफचा, दॅट इज सोशल प्रूफ. ते बघून आपल्याला घ्यावंच वाटतं.
ओके. सो तुमच्या केसमध्ये जे जेन्युअनली हॅपी कस्टमर आहेत, ज्यांनी खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झालाय, त्यांच्याकडून तुम्ही व्हिडिओज, टेस्टिमोनी व्हिडिओज मागून घ्या. ते तुम्ही सोशल प्रूफ म्हणून वापरा. ते तुम्हाला जास्त सेल आणायला मदत करतील. कारण तुम्ही किती स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल बोलला तरी कस्टमरला विश्वास नसतो. पण तिसरा माणूस तिराईत जेव्हा बोलतो की नाही अरे याचं प्रॉडक्ट खरंच चांगलं आहे, तेव्हा त्यांचा विश्वास बसतो. सो तुमच्या केसमध्ये सोशल प्रूफ क्रिएट करा. आणि नंबर 5, प्राइस अँकरिंग. दिस इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग. प्राइस अँकरिंग. प्राइस अँकरिंग म्हणजे काय नीट समजून घ्या. तुम्ही एखाद्या तुमच्या प्रॉडक्टची जेव्हा प्राइस ठेवताय, तुमचं प्रॉडक्ट से फॉर एक्झाम्पल हा मोबाईल तुम्हाला विकायचा आहे, मोबाईलची प्राइस ठेवली तुम्ही 10,000 रुपये. ओके. तुम्ही जाऊन कस्टमरला सांगितलं की हे 10,000चं प्रॉडक्ट घे. प्राइस अँकरिंग म्हणजे काय की तुम्ही सांगितलं की हा 28 जीबीचा फोन 10,000ला, 64 जीबीचा फोन 15,000ला आणि 256 जीबीचा फोन 20,000ला. आता तुम्ही काय केलं, प्राइस अँकरिंग म्हणजे एक बेस प्राइस ठरवली त्याची. कळलं. तुम्ही डायरेक्ट 256 जीबीचा फोन घेऊन गेले असते आणि सांगितलं असतं 20,000ला आहे, तर लोक बोलले असते अरे महाग आहे. पण आता त्यांना काय कळलं की बेस प्राइस मिळाली. ओके. आणि प्राइस अँकरिंगवर खूप एक्सपेरिमेंट झालेले आहेत, जबरदस्त एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला कळेल. आता वेळेअभावी मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन नाही करू शकणार. पण कधी एक स्टँडर्ड प्रोडक्ट स्टँडर्ड प्राइस घेऊन जाऊ नका. ऑलवेज गिव्ह सम रेफरन्स प्राइसिंग. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही दुसरी तिसरी अशा प्राइसेस ऍड करू शकता. ओके. सो ज्यांनी सुरुवातीला म्हटलेलं ना की प्रत्येक कस्टमर बार्गेन करतो, तो बार्गेन करतो कारण त्याला त्याची खरी व्हॅल्यूचा अंदाजच नसतो. मग त्याला काय वाटतं की मी जास्त देतोय की कमी देतोय मला माहिती नाही. पण ऑब्व्हियसली कोण म्हणणार नाही ना की मी कमी देतोय. मग त्यांना नेहमी मनात असते की यार मी जास्त देतोय. सो तुम्ही जर त्यांना प्राइस अँकरिंग केलं की या प्राइसला हे मिळतंय, या प्राइसला हे मिळतंय, या प्राइसला हे मिळतंय, तेव्हा त्यांचं बार्गेनिंग थांबतं. कारण त्यांना कळतं जर त्याने पैसे कमी मागितले तर तुम्ही फीचर्स पण लगेच कमी देताय त्याला की बाबा या प्राइसमध्ये हे आहे ना, हे आमच्याकडे आहे. कळलं. प्राइस अँकरिंग बिल्ड करा. खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. एक स्टँडर्ड प्रोडक्ट, एक स्टँडर्ड प्राइस कधीच चालत नाही मार्केटमध्ये. ऑलवेज डू प्राइस अँकरिंग. सो मित्रांनो, ह्या 5 अत्यंत पॉवरफुल स्ट्रॅटेजीज आहेत, अत्यंत पॉवरफुल. मी फार कळकळीने तुम्हाला सांगतोय की या 5 इम्प्लिमेंट करा. इमोशनल फोटोज, फेवर स्ट्रॅटेजी, क्युरिओसिटी, सोशल प्रूफ, प्राइस अँकरिंग. ओके. या होत्या तुमच्या बोनस टिप्स. आता आपण जाणार आहोत ऍक्शन प्लॅनकडे. त्याच्या आधी गिव्ह मी अ क्विक फीडबॅक की तुम्हाला या 5 बोनस टिप्स कशा वाटल्या आणि यातली कुठली इम्प्लिमेंट करणार. क्विकली, फार वेळ नको घालूया आपण. क्विकली मित्रांनो, आपला वेळ बराच होत आलेला आहे. वेबिनार थोडासा आपला शूट होत आहे. ओके ओके ग्रेट. आता मी ऍक्शन प्लॅनकडे जातो. फार वेळ नाही घालवते कारण वेळ बराच झालेला आहे आपला. ऍक्शन प्लॅन मध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कमिटमेंट. कमिटमेंट काय, मला तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे की तुम्ही या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरण्याच्या आधी तुमचं प्रोडक्ट नीट करा. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत बघा. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज पण नाही म्हणू शकत आपण, टॅक्टिक्स आहेत. कस्टमरच्या मनामध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे. पण जरी तिकडे तुम्ही घुसलात पण जाताना तुम्ही प्रॉडक्ट घाणेरडं घेऊन गेलात, नॉट सो गुड, क्वालिटी चांगली नाही, क्रॅपी आहे, तर फायदा नाही. कळलं. सो तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे की हे सगळं मार्केटिंग ठीक आहे पण आधी तुमचं प्रॉडक्ट नीट पाहिजे, सॉलिड प्रॉडक्ट पाहिजे. नाहीतर काहीतरी आलतू फालतू प्रॉडक्ट घेऊन ते विकायला ह्या स्ट्रॅटेजीज प्लीज वापरू नका. अनएथिकल आहे ते. ओके. सो प्लीज ही कमिटमेंट मला तुमच्याकडून पाहिजे. आणि मग आपण इम्प्लिमेंटेशन प्लॅनकडे जाऊया की एकदा तुम्ही तुमचं प्रोडक्ट नीट केलं, मग या सगळ्या टॅक्टिक्स वापरल्या की तुम्हाला 3 स्टेप्स प्लॅन सांगतोय मी इम्प्लिमेंटेशनचा. नीट लक्षात देऊन बघा कारण या वेबिनारचं कुठेही रेकॉर्डिंग नाहीये, स्लाइड्स मिळणार नाहीत, काहीच नाहीये. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन तुम्ही बघा. पहिलं स्टेप 1, लिस्ट अँड अनालाइज करंट इमोशन्स. सो आता आपण 25 इमोशन्स बघितल्या, त्यातल्या तुमच्या बिझनेसमध्ये किती काम करतायत आणि किती ग्राहकाला देता येतील याची एक यादी बनवा. किती आता ऑलरेडी आहेत, किती तुम्हाला आणखी देता येतील याची यादी बनवा. 2, सिमिलरली तुमचं कॉम्पिटिटरचं प्रॉडक्ट घ्या. 1 किंवा 2 मेजर कॉम्पिटिटर ते घ्या आणि त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये, त्यांच्या मेसेजिंग मध्ये, त्यांच्या सेल्स प्रोसेसमध्ये ते कुठल्या इमोशन्स बद्दल बोलतायत, या 25 पैकी कोणते ट्रिगर्स त्यांच्याकडे आहेत. ओके. हे बघा, याचा अभ्यास करा, त्याची एक यादी बनवा. आता तुम्हाला कळेल
की गॅप अनालिसिस तुमचा तयार होईल आपोआप, की माझ्याकडे हे आहे, मार्केटला हे हवंय, कॉम्पिटिटर हे देतोय, ही मधली गॅप आहे, ही मी भरू शकतो. कळलं? व्हेरी पॉवरफुल, पण फार सिन्सिअरली करण्याची गोष्ट आहे. उगा पेपर घेऊन 4 गोष्टी रखडू नका, विचार करून करा. देन यू गो टू स्टेप नंबर 2, जिथे तुम्हाला सिलेक्ट मिनिमम 5 इमोशन फॉर युअर प्रोडक्ट्स. ओके, आता ह्या सगळ्या भरपूर आहेत ना, 25 सगळ्यात तर काय आपल्याला कामाचे नाही, पण मिनिमम 5, मी तर म्हणतो 5 नाही 3 केला तरी चालतील, पण त्या स्ट्रॉंग अशा हे निवडा इमोशन्स ट्रिगर, ज्याच्या अराउंड तुमचं बोलणं असेल. जेव्हा तुम्ही कस्टमरशी बोलाल तेव्हा ते शब्द वापराल. ते शब्द म्हणजे एक्झॅक्टली हे आता दिलेले 25 शब्द नाही, तर कस्टमरला जे भावतील, कस्टमरला जो ट्रिगर होईल ते. ओके, उदाहरणार्थ, दिस इज अवर एक्सक्लुझिव्ह ऑफर, यू आर अवर एक्सक्लुझिव्ह कस्टमर, दिस इज अ स्पेशल ऑफर ओनली फॉर यू, दिस इज अ लिमिटेड टाइम ऑफर. कळलं? किंवा मग सर फक्त तुमच्यासाठी आम्ही असं हे नव्या प्रकारचं डिझाईन आणलेलं आहे. कळलं? अशा टाईपच्या गोष्टी. त्याच्यानंतर तुमच्या त्या कम्युनिकेशनमध्ये आलेलं पाहिजे. सगळं कम्युनिकेशन तुमचं, अगदी तुम्ही कसं बोलता, कसं उभं राहता, कसं हँडशेक करताय, सगळं कम्युनिकेशन आहे बाय द वे. ओके, तुमच्या वेबसाईटवर तुम्ही काय लिहिलेलं आहे, तुमच्या ब्रोशरमध्ये तुम्ही काय लिहिलंय, सोशल मीडियावर काय बोलताय, व्हॉट्सअपमध्ये काय पाठवताय लोकांना, या सगळ्यामध्ये कम्युनिकेशन आहे. इथे ह्या सगळ्या ट्रिगर्सचे शब्द आले पाहिजेत. कम्युनिकेशन तुमचं त्यानुसार डेव्हलप झालं पाहिजे. आणि मग तिसरी स्टेप ती म्हणजे तिसरी स्टेप, ऍड फिजिकल एव्हिडन्स फॉर 3 इमोशनल रिझन्स. फिजिकल एव्हिडन्स, नुसते शब्द कळत नाही, त्याचा फिजिकल काय एव्हिडन्स तुम्हाला देते. म्हणजे मी बेस्ट क्वालिटी आहे म्हणून लोकांना कळत नाही ना, पण तुम्ही फिजिकल एव्हिडन्स काय देणार, की तुम्ही रायटिंग मध्ये देणार की हे क्वालिटी सर्टिफिकेट आहे. ओके, आत्ता कोणाचं बरं एक डाबर हनीचं एक एक्झाम्पल आत्ताच आलं बघा. डाबर हनीमध्ये भेसळ आहे असं एक काहीतरी आता गेल्या महिन्यामध्ये आलेलं. डाबर हनीच्या आत्ता जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही जे पॅकेट आहे त्या पॅकेटवर एक QR कोड दिलाय, तो QR कोड स्कॅन करा. तो स्कॅन केल्यानंतर ती हनी कुठल्या शेतातून आले इथपर्यंत तुम्ही ट्रॅक करू शकता, किंवा त्याचं सर्टिफिकेट आम्ही देऊ शकतो. सो त्यांनी काय केलं, नुसतं बोललं नाही, त्याचा एक एव्हिडन्स दिला, प्रूफ दिलं. ओके, ऍड फिजिकल एव्हिडन्स. तुम्ही नुसतं गुगलवर जाऊन फिजिकल एव्हिडन्स ऑफ सर्व्हिसेस असं सर्च करा आणि तुम्हाला खूप माहिती मिळेल. त्यातल्या आयडियाज पण मिळतील तुमच्या बिझनेसमध्ये काय काय करताय. आणि शेवटची स्टेप, ह्या गोष्टी टेस्ट करा. कारण तुम्हाला जी इमोशन वाटते चांगली ट्रिगर होईल अशी, ती कदाचित कस्टमरला नाही वाटणार. सो टेस्ट करा, एक्सपेरिमेंट करा. काही एक्सपेरिमेंट चालतील, काही एक्सपेरिमेंट फेल होतील. थोडेसे एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल, हा हे चालतंय, ये चल रहा है, ये चलेगा, माझ्या कस्टमरला हेच पाहिजे. त्यावेळेला तुम्ही तुमच्या कस्टमरच्या डोक्यामध्ये जाऊन बसलेले असाल, तुम्ही त्याच्या ब्रेनमध्ये जाऊन बसलेले असाल. दिस इज द ऍक्शन प्लॅन. ओके, आय होप तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनचा फोटो काढून घ्या. आय होप तुम्हाला हा ऍक्शन प्लॅन इम्प्लिमेंट करावा असं वाटेल, कारण जशी मी सुरुवातीला वॉर्निंग दिलेली, जर तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं दिस इज ऑल वेस्ट ऑफ टाइम. परफेक्ट. मी तुमच्याकडे अजून फीडबॅक मागितले असते, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आय वॉन्ट युअर अटेन्शन फॉर 10 मिनिट्स. कारण मी जसं तुम्हाला सांगितलेलं, मी तुम्हाला माझ्या प्रॉडक्ट बद्दल पण सांगणार आहे. बिकॉज सेल्सचा एक नियम तुम्हाला आता सांगतो. तो नियम आहे ABC. ऑलवेज बी क्लोजिंग. ऑलवेज बी क्लोजिंग म्हणजे सेल कधी संपत नाही, नेहमी करायचा, कधी पण करायचा. जेव्हा जेव्हा कस्टमर समोर आहे तेव्हा तेव्हा करायचा. तुम्ही माझे कस्टमर आहात, तुम्ही माझ्या समोर आहात, म्हणून मी सेल केल्याशिवाय सोडणार नाही. ABC, ऑलवेज बी क्लोजिंग. ओके, सो जशी मी सुरुवातीला तुमच्याकडून परमिशन घेतलेली, आय जस्ट नीड युअर 10 मिनिट्स. मी एक जबरदस्त फॅब्युलस ऑफर तुम्हाला देतो आहे. आणि मी आत्ता जे इमोशनल ट्रिगर सांगितले ते सगळे प्रॅक्टिकली कसे वापरायचे ते तुम्हाला ऑफरमध्ये दिसणार आहे. जाऊया आपण पुढे. क्विकली टाईप करा येस ऑर नो. क्विकली येस ऑर नो. नो टाईप करूच नका, येस करा प्लीज, कारण मला ते तुम्हाला स्लाइड्स दाखवायचे आहेत. ओके, मी हे स्क्रीन बंद करतो. ओके, अँड नाव लेट्स गो बॅक टू स्लाइड्स. सो हा आपला रोडमॅप होता. आपण ट्रिगर्स बघितले, 5 बोनस ट्रिक्स बघितला, ऍक्शन प्लॅन बघितला, क्वेश्चन आन्सर कडे जाणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला क्विकली
माझ्या प्रोडक्टची एक जबरदस्त ऑफर देणार आहे. आर यू गाईज रेडी फॉर इट? येस, थँक्यू, धन्यवाद. सो मित्रांनो, बिझनेसचं एक अंग आहे सेल्स, त्यातला एक अंग आहे कंझ्युमर बिहेवियर, त्यातला एक अंग आहे कंझ्युमर सायकोलॉजी. ते आपण आता शिकलो. आय होप तुम्हाला व्हॅल्यू कळली असेल की एज्युकेशन, शिक्षण आपल्याला किती चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणूनच मित्रांनो, मी खूप चांगल्या बिझनेसमध्ये आहे. मला स्वतःला त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं. मला शांत झोप लागते. मला बेडवर पडल्या पडल्या एका मिनिटात झोपतो. याचं कारण हे की मी एका अशा बिझनेसमध्ये जिथे मी कोणाचं वाईट करू शकत नाही, जिथे मी चांगलंच करतो. ओके. आणि खूप खूप महत्वाचा हा हे मुद्दा आहे जो मला फार भावतो. आणि ते एज्युकेशन ऑब्व्हियसली तुमच्यापर्यंत मराठीतून आणण्याचा मला फार आनंद मिळतो, जो मी इथे तुम्हाला देतोय. सो मित्रांनो, बिझनेस डेव्हलपमेंट पॅक असा 4 कोर्सेसचा पॅक मी तुम्हाला इथे ऑफर करतोय. तो पॅक काय आहे एकदा समजून घेऊया. पहिल्यांदा बिझनेस प्लॅन एक्सपर्ट नावाचा आमचा ऑनलाईन कोर्स आहे, जो मी तुम्हाला या पॅकमध्ये देतोय. आणि अगदी बिझनेसच्या आयडियापासून शेवटच्या क्षणापर्यंत बिझनेस लॉन्च करायला किती तुम्हाला पैसे, वेळ, मॅनपॉवर लागेल याचा पुरेपूर अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. एवढंच नव्हे तर मी याच्यामध्ये 30 वेगवेगळ्या बिझनेसचे रेडीमेड प्लान्स दिलेले आहेत. ते प्लान्स इंग्लिशमध्ये आहेत, पण कोर्स मराठीमध्ये आहे. तर बघितल्यानंतर तुम्हाला ते प्लान्स स्वतःसाठी लिहिता येतील. आणि मोस्ट ऑफ द बिझनेसेस जे फेल होतात त्यांचं प्लॅनिंग चुकीचं असतं आणि म्हणून ते फेल होतात. सो तुम्ही हा बिझनेस प्लॅन जर केलात, बिझनेस प्लॅनचा कोर्स केला, अकॉर्डिंगली बिझनेस प्लॅन बनवला, तर तुम्हाला तुमचे फेल्युअरचे चान्सेस 50% कमी करता येईल. मी असं नाही म्हणत आहे की जो बिझनेस प्लॅन बनवतो तो कधी फेलच होत नाही. पण बिझनेस वेगळा असतो, प्लॅन वेगळा असतो. पण तुम्ही प्लॅनच केला नाही तर डेफिनेटली फेल होणार. प्लॅन केला तर फेल होण्याचे चान्सेस कमी होतात, हे मी तुम्हाला सांगू शकतो. अतिशय इफेक्टिव्ह कोर्स आहे बिझनेस प्लॅन एक्सपर्ट. दुसरा कोर्स आहे स्टार्टअप मास्टरी प्रोग्राम, जिथे स्टार्टअपशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आयडिया कशी शोधायची, आयडिया व्हॅलिडेट कशी करायची, कमीत कमी पैशामध्ये पहिलं प्रॉडक्ट कसं डेव्हलप करायचं, टेस्ट कस्टमर कसे मिळवायचे, पहिले 100 कस्टमर कसे मिळवायचे, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, त्याच्यामध्ये तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट असो, बॅलन्स शीट कशी बनवायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बनवायचं, कसं वाचायचं, मॅन पॉवर कशी अपॉइंट करायची, सगळ्या गोष्टी आहेत स्टार्टअपशी रिलेटेड. अगेन हा एक मिनी MBA प्रोग्राम आहे मराठीचा, असं मी सांगू शकेन. एवढा पॉवरफुल हा कोर्स आहे स्टार्टअप मास्टरी प्रोग्राम. त्याच्यानंतर सेल्स सिस्टम मास्टरी, सेल्सची मॅनपॉवर कशी घ्यायची, ते घेताना काय बघायचं, कस्टमरला अप्रोच कसं करायचं, याच्यावरचा कोर्स आहे सेल्स सिस्टम मास्टरी. आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट, म्हणजे बिझनेस मधलं सगळ्यात जे रक्तवाहिनी म्हटली जाते बिझनेसची, ती म्हणजे कॅश फ्लो. इथे बरेच लोक गफलत करतात, कॅश फ्लो आणि इन्कम मध्ये फरक समजत नाही आणि मग चूक होते. सो कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा त्याच्यावरचा कोर्स आहे. हे 4ही कोर्स जबरदस्त आहेत, मराठीमध्ये प्रथमच आणलेले आहेत. आणि हे 4ही कोर्स तुम्हाला तुमचा बिझनेस रॉकेट सारखा लॉन्च करायला मदत करतील, हे मी सांगू शकतो. पण या 4 कोर्स बरोबर मी तुम्हाला आणखीनही काही गोष्टी देणार आहे आणि त्या पण अतिशय जबरदस्त आहेत. काही बोनसेस आहेत. पहिला बोनस स्टडी टेक्निक्स, अभ्यास कसा करावा. ओके, फक्त शाळेचा नाही, जगामध्ये अभ्यास आपल्याला आयुष्यात नेहमी करतच राहावा लागतो. तो कसा करावा, गोष्टी लक्षात कशा ठेवाव्यात, याचा कोर्स आहे. दुसरा कोर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. मी तुम्हाला म्हटलं ना की तुमचं पर्सनल ब्रँडिंग पण महत्वाचं आहे. सो तुमची पर्सनॅलिटी तुमच्या बिझनेसला मोठी करू शकते, ते फार महत्वाचं आहे. विवेक बिंद्रांचं उदाहरण याच्या बाबतीत घ्या की विवेक बिंद्रा इज अ वन मॅन आर्मी. त्याच्या पर्सनॅलिटीमुळे त्यांचा आज बिझनेस विवेक बिंद्रांचा एवढा मोठा होऊ शकला. तर तुमच्या पर्सनॅलिटीमुळे तुमचा बिझनेस अफेक्ट होतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स आहे. तिसरा आहे पर्सनल फायनान्स एक्सपर्ट, की तुमचे स्वतःचे जे पैसे आहेत, बिझनेसचे वेगळे, स्वतःचे वेगळे, स्वतःचे पैसे ते कसे मॅनेज करायचे, कसे गुंतवायचे, कुठे गुंतवायचे नाहीत, याचा हा अत्यंत जबरदस्त कोर्स आहे, पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. चौथा कोर्स इंटरव्ह्यू टेक्निक्स. इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल त्याच्या टेक्निक्स आम्ही याच्यात शिकवलेल्या आहेत. 5वा कोर्स जगात सगळ्यांना महत्वाचा, टाइम मॅनेजमेंट. आणि 5 कोर्स याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. सो ओरिजिनल 4 कोर्स, त्याच्यामध्ये 5 बोनसेस, असे मिळून टोटल 9 कोर्स झालेत. आणि आणखीन 3 बोनस पॅक, 3 वेबिनार मी तुम्हाला देतोय. पहिला वेबिनार आहे फोकस अँड प्रोडक्टिव्हिटी. आपण फोकस आपल्या कामावर कसा करावा याचा हा वेबिनार आहे, त्याचा रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतोय.
दुसरा आहे बिझनेस इम्युनिटी बूस्टर. आपला बिझनेस एव्हरग्रीन राहावा, हे झाड दिसते ना चित्रामध्ये तसा फळफळावा म्हणून तुम्हाला काय ऍक्शन्स, काय स्ट्रॅटेजीज घ्यायच्या ते मी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत बिझनेस इम्युनिटी बूस्टर. आणि तिसरा वेबिनार जो आत्ता तुम्ही आता बघितला आहात, वाय पीपल बाय, त्याचं रेकॉर्डिंग, या तीनही रेकॉर्डिंग असं मी तुम्हाला पूर्ण कम्प्लीट एक जबरदस्त पॅकेज एका स्पेशल ऑफरमध्ये देतोय, ज्याच्यामध्ये 4 ऑनलाईन कोर्सेस आहेत बिझनेसचे, 5 पर्सनल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत आणि 3 वेबिनार्स आहेत. आणि मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, नेहमी नेटबेटमध्ये आम्ही ग्राहकांना अतिशय बेस्ट प्राइसमध्ये देत असतो प्रोडक्ट्स, आणि तशीच ऑफर मी तुमच्यासाठी इथेही देतोय. ही ऑफर तुम्हाला स्क्रीनवर आता दिसते आहे. हे सगळे कोर्सेस म्हणजे हे 12 कोर्सेस जे आहेत ते तुम्ही 3 महिन्याच्या ऍक्सेससाठी घेतले तर 1200 रुपये फक्त, म्हणजे 1199. म्हणजे काय की 100 रुपये केवळ एका कोर्सची किंमत तुम्हाला पडेल 3 महिन्याचा ऍक्सेस, आणि 1 इयरचा ऍक्सेस जर वर्षभरासाठी घ्यायचा असेल तर केवळ 2000 रुपये एका सोप्या किमतीमध्ये तुम्ही हे 12च्या 12 कोर्सेस घेऊ शकता. हे अत्यंत पॉवरफुल कोर्सेस आहेत, आणि हे कोर्सेस जेव्हा तुम्ही शिकाल तुमच्यामध्ये एवढा फरक झालेला असेल की एक MBA आणि नॉन MBA मध्ये फरक जेवढा जाणवेल ना तेवढा जाणवेल. तुमची भाषा बदलेल बोलण्याची, बिझनेस कळायला लागेल, बिझनेस इकॉनॉमिक टाइम्स कदाचित कळायला लागेल तुम्हाला. एवढा हा डीप कोर्सेस आहेत, डेफिनेटली त्याचा तुम्ही फायदा घ्या. इथे लिंक दिलेली आहे, जी लिंक मी कमेंटमध्ये पण देतोय. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता, आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल पे म्हणा, फोन पे म्हणा, पेटीएम म्हणा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कोणत्याही मार्गाने पेमेंट करू शकता. मी ते माझा कॅमेरा फक्त शिफ्ट करतो. ओके, सो तुम्हाला ही ऑफर नीट दिसेल. ही ऑफर जी आहे फक्त पुढील 20 मिनिटांसाठी असणार आहे. आपला वेबिनार त्यापूर्वीच मला कदाचित संपवावा लागेल, पण ही ऑफर केवळ 20 मिनिटांसाठी राहील. याचा डेफिनेटली तुम्ही फायदा घ्या. आणि या ऑफरची लिंक आता मी कमेंटमध्ये देतो आहे. ही लिंक आणि ही ऑफर केवळ पुढील 20 मिनिटांसाठी उपलब्ध आहे, तेव्हा तुम्ही जरूर याचा फायदा घ्या. कमेंट्समध्ये तुम्हाला ही लिंक दिसत असेल. यावर पेमेंट केल्यानंतर तुमच्या ईमेलवर तुम्हाला लगेचच रिसिप्ट मिळेल, लगेचच तुम्हाला ईमेलमध्ये रिसिप्ट मिळेल, आणि पुढील 24 तासात लॉग इन ID, पासवर्ड मिळेल, आणि सर्व कोर्सेस तुम्ही शिकायला सुरुवात करू शकता. स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरला गुगल पे पण करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट या लिंकवर पेमेंट केलं, कारण लिंकवर पेमेंट केलेलं चांगलं, कारण तिथे केलं तर तुम्हाला रिसिप्ट पाठवणं आम्हाला सोपं होईल. आणि गुगल पे पेमेंट केलं जर या नंबरला केलं तर आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्हाला माहिती द्यावी लागेल, तुमची नाव, ईमेल ID इत्यादी. सो मित्रांनो, आता मी क्वेश्चन आन्सर साठी सेशन ओपन करतोय. सो तुमचे काही प्रश्न असले तर ते तुम्ही आता आम्हाला विचारू शकता. त्यासोबत तुम्ही या ऑफरचा फायदा देखील आता घेऊ शकता. ऑफरची सुरुवात आता झालेली आहे. जस्ट मिनिट. तुमचे काही प्रश्न असले बिझनेसशी संबंधित तर आता तुम्ही मला विचारू शकता. पियुष खांडेकरजी, पियुषजी धन्यवाद, तुमचं पेमेंट मला आताच मिळालेलं आहे. धन्यवाद पियुषजी, यू आर द फर्स्ट वन. तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये रिसिप्ट मिळालेली असेल, आणि पुढील 24 तासांमध्ये तुम्हाला लॉग इन ID, पासवर्ड, कोर्स कसा बघायचा त्याची संपूर्ण माहिती मिळेल, आणि मग तुम्ही मराठीमधून हे सर्व कोर्सेस शिकू शकता. मित्रांनो, तुमचे प्रश्न आता तुम्ही मला विचारू शकता. प्रश्न तुमचे ऑफरशी संबंधित असतील, किंवा आता आपण जे शिकलो 25 ट्रिगर्स त्याच्या संबंधित असतील. तुम्ही विचारू शकता. तुम्ही जेव्हा पेमेंट करायला जाल तेव्हा तुम्हाला 1199चा ऑप्शन दिसेल, पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला 1 इयर किंवा 3 मंथ्स दोन्ही ऑप्शन निवडता येतील. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली आहे, ते मी कळवतो लवकरच. निलेश
निलेश सिनकरजी सर तुमचंही आम्हाला पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद निलेशजी. पियुष खांडेकरजी तुमचंही पेमेंट आलेलं आहे. जयश्री काटकर मॅडम तुमचंही आम्हाला पेमेंट आले, धन्यवाद. बिझनेससाठी लोकेशन किती महत्वाचं आहे असा प्रश्न आहे. सर बिझनेससाठी डेफिनेटली लोकेशन महत्वाचं आहे, पण डिपेंड की तुमचा बिझनेस कुठला आहे. जर कस्टमर फेसिंग असेल जिथे कस्टमरला यावंच लागेल, फॉर एक्झाम्पल हॉटेल, तर लोकेशन फार महत्वाचं आहे. आणि माझ्यासारखा बिझनेस असेल ऑनलाईन तर तुम्हाला लोकेशनचा काहीच फरक पडत नाही, तुम्ही जगात कुठूनही करू शकता. डिपेंडिंग, जर कस्टमर वॉक इन असेल तर तुम्हाला लोकेशन फार महत्वाचे. संदीपजी विचारतात तुम्हाला पर्सनली संपर्क करता येईल का. संदीपजी मी कन्सल्टिंग करत नाही, कारण कामाअभावी वेळेअभावी मी ते थांबवलेलं आहे. पण याच्यामध्ये जो स्टार्टअप मास्टरी प्रोग्राम आहे तो प्रोग्राम जे घेतील त्या सगळ्यांना मी एक अर्ध्या तासाची कन्सल्टिंग मोफत दिलेली आहे. तुम्ही मला तिथे कन्सल्टिंग साठी घेऊ शकता. जर तुम्ही या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला अर्ध्या तासांची कन्सल्टिंग मोफत मिळेल. शंकरजी विचारतायत मला प्रॉडक्ट घ्यायचा आहे पण पेमेंट उद्या करतो. शंकरजी हे जी ऑफर आहे ती फक्त 20 मिनिटांसाठी उपलब्ध असणार आहे. मला कोणालाही पेमेंट करण्यात काही इश्यू आला तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा. हा अभ्यासक्रम नंतर कसा मिळू शकतो. संदीपजी नंतर म्हणजे हे कोर्सेस जे आहेत आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, तुम्ही त्या प्राइसला घेऊच शकता. आणि आता फक्त ही ऑफर प्राइस आहे, जी ऑफर फक्त केवळ पुढील 20 मिनिटं उपलब्ध राहणार आहे. मंजिरी वांगणकर मॅडम, म्हणजे सॉरी तुमचं नाव घेण्यात चूक केली. मंजिरी मॅडम तुमचं आम्हाला पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद. आणि वेलकम टू नेटबेट फॅमिली. या ऑफरचा तुम्ही फायदा घेतला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ईमेलवर रिसिप्ट मिळालेली असेल आणि पुढील 24 तासामध्ये तुम्हाला ऍक्सेसही मिळेल. अजित चौधरी सर, सुजाता लबडे मॅडम आणि सुनीता दाभाडे मॅडम तुमचंही आम्हाला पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद. मंजिरी वांगणकर मॅडम तुमचं मी नुकताच नाव घेतलं, तुमचंही पेमेंट मला मिळालेलं आहे. प्रवीण कांबळे सर तुमचंही पेमेंट नुकताच आलेलं आहे, धन्यवाद सर. तुम्ही योग्य डिसिजन घेतलेला आहे आणि या कोर्सेसचा ऍक्सेस तुम्हाला उद्यापासूनच मिळेल, 24 तासामध्ये मिळेल आणि त्यानंतर तुम्ही शिकायला सुरुवात करू शकता. तुम्हाला ईमेल मध्ये रिसिप्ट आलेली असेल. आत्माराम मोहन परब, आत्मारामजी सर तुमचा पेमेंट आलेला आहे, धन्यवाद. हाउ अबाउट इंडस्ट्रियल केमिकल सेलिंग, प्रोडक्ट्स कॉस्टली बट बेटर यूज अँड बेटर प्रोडक्शन, हाऊ टू सेल. कुणालजी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स हे B2B सेल मध्ये येतात. सो जसं मी या मध्ये जेव्हा तुम्हाला 25 पॉईंट सांगितले त्यामध्ये कुठेतरी मी सांगितलेलं की कस्टमरला हॅसल फ्री पाहिजे सर्व्हिस. आता तुमचा जो पर्चेसर आहे त्या पर्चेसरच्या डोक्यावर अनेक ताप असतात. सो ते ताप तुम्ही कसे कमी करू शकता. उदाहरणार्थ इंडस्ट्रियल प्रोडक्ट्समध्ये जनरली बऱ्याच वेळेला असं होतं की प्रोडक्टचा लीड टाइम जो असतो ना तो फार मारक ठरतो पर्चेसरला, कारण प्रोडक्शनला लवकर पाहिजे असतं किंवा कॉस्ट कमी करण्यासाठी बरेच जण जस्ट इन टाइम JIT ऑर्डरिंग करतात. सो तुमचा जो डिलिव्हरी टाइम आहे तो तुम्हाला कमी कसा करता येईल. तुम्ही कमी केला डिलिव्हरी टाइम तर तुमची कॉस्ट जी आहे ना ती थोडीशी जास्त असली तरी चालते. किंवा मग तुम्ही कस्टमरला अशा प्रकारची ऑफर देऊ शकता जिथे जर डिले झाला किंवा प्रोडक्ट क्वालिटीमध्ये इश्यू आला तर तुम्ही त्यांना फाईन पे कराल, म्हणजे तुम्ही स्वतःचे पैसे त्यांना द्याल. ऑब्व्हियसली तुमच्या प्रोडक्ट क्वालिटीमध्ये हा दम पाहिजे, तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि मग बघा तुमचा कस्टमर हसत हसत तुम्हाला ऑर्डर देईल. आणि कारण कस्टमरला तो कॉन्फिडन्स, अगेन फिअर, कस्टमरच्या डोक्यात जी फिअर आहे ती घालवली तर तुम्हाला बिझनेस मिळणार. दीपकजी विचारतात कोर्सचा टायमिंग काय आहे. दीपकजी या कोर्सला टायमिंगच नाहीये, हे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. सो तुम्ही तुमच्या टाइमनुसार कधीही करू शकता, किती वेळा करू शकता. एखादा पॉईंट नाही कळलं तर 1000 वेळा व्हिडिओ प्ले करू शकता. प्रत्येक लेसन खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे, ते प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकता आणि 24 तासात आम्ही त्याची उत्तरं देखील देतो. सुनीलजी तुम्ही पेमेंट करायला जाता तेव्हा पुढे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करण्याचा मार्ग आहे. सो तुम्ही तेव्हा 1 year ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आत्मारामजी तुमचं पेमेंट आलेलं आहे. श्रीकांत लोहिया, श्रीकांतजी सर तुमचंही आम्हाला आत्ताच पेमेंट आलंय. कृष्णाजी कांबळे सर तुमचंही पेमेंट आलेलं आहे. उदय कुलकर्णी सर तुमचंही पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद.
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही या ऑफरचा फायदा घेतला त्याबद्दल. जेव्हा तुम्ही पेमेंट करायला जाता तेव्हा तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतील. सुरुवातीला फक्त 3 महिन्याचा प्लॅन दिसतो, पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला 1 इयरचा प्लॅन पण सिलेक्ट करता येईल. ओके मित्रांनो, प्रश्न येऊ द्यात. कांचनजी, जर तुम्ही गुगल पे पेमेंट केलं असेल तर तुम्हाला रिसिप्ट गुगल पे मध्येच मिळालेली असेल आणि आमच्याकडून तुम्हाला उद्यापर्यंत कॉन्टॅक्ट करण्यात येईल, जिथे तुमचा ईमेल आयडी वगैरे घेण्यात येईल, किंवा याच नंबरला तुम्ही आताच तुमचं नाव, ईमेल आयडी पाठवून ठेवा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट. ज्यांनी या नंबरला पेमेंट केलं त्यांना रिसिप्ट ऑटोमॅटिकली पाठवणं शक्य नाहीये, परंतु तुम्हाला ती गुगल पे पेमेंट मध्ये मिळालीच असेल, तर चिंता करू नका. मी पुन्हा एकदा नावं घेतोय. मित्रांनो, आता आपल्याकडे शेवटची 10 मिनिटे शिल्लक आहेत वेबिनार संपण्यासाठी, तेव्हा या ऑफरचा जरूर फायदा घ्या. त्यापूर्वी मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. मी क्विकली स्क्रीन शेअर करतो. आय होप तुम्हाला आजचं ट्रेनिंग आवडलं असेल. त्यासोबत मित्रांनो, ही एक लिंक आहे. ही लिंक तुम्ही लिहून घ्या किंवा टाईप करा. netbet.com/connect या लिंकवर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला नेटबेटच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होता येईल, फेसबुक ग्रुपमध्ये ऍड होता येईल, ईमेल लिस्टमध्ये येता येईल, टेलिग्राम चॅनलमध्ये येता येईल. कुठल्याही मार्गाने जो तुमचा प्रेफर्ड चॅनल आहे तिथे तुम्ही कनेक्टेड राहा. म्हणजे आमचे रोज बिझनेसशी रिलेटेड अनेक आर्टिकल्स येतात. त्याचप्रमाणे पर्सनल डेव्हलपमेंट असो, मोटिवेशन असो, त्याच्या संदर्भात अनेक व्हिडिओज असतात. आणि मुख्य म्हणजे असे जसं वेबिनार आहेत, महिनाभर कंटिन्युअस वेबिनार चालू असतात आमचे. वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, हेल्थ, फिटनेस, फायनान्स, मनी मॅनेजमेंट, रिलेशनशिप मॅनेजमेंट, अनेक विषय आहेत जे आम्ही कव्हर करत असतो. त्याची देखील तुम्हाला माहिती मिळेल. netbet.com/connect येथे तुम्ही जा, तिथे आपल्याला एकमेकांसोबत कनेक्ट होता येईल. सो याचा पण जरूर फायदा घ्या. कोर्सचं टायमिंग दीपकजी काहीच नाहीये. कोर्स ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला लॉग इन मिळाल्यानंतर तुम्ही लगेच शिकायला सुरू करू शकता. तुम्ही पहाटे 5 वाजता शिकू शकता, रात्री 12 वाजता शिकू शकता, 5 मिनिटासाठी शिकू शकता, 5 तासासाठी शिकू शकता. कम्प्लीट फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे देण्यात आलेली आहे. पेमेंटचा ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांना रिक्वेस्ट आहे की मी स्क्रीनवर पुन्हा एकदा मोबाईल नंबर दाखवतो. जस्ट अ मिनिट. स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसतोय त्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप करून ठेवा जर तुम्हाला पेमेंट करण्यात काही इश्यू येत असेल तर. तुम्हाला ईमेल मध्ये रिसिप्ट मिळालेली असेल आणि उद्या म्हणजे 24 तासानंतर तुम्हाला ऍक्सेस मिळेल. भूपाळ शिंदे सर, भूपाळजी तुमचं पेमेंट मिळालेलं आहे, धन्यवाद. उदय कुलकर्णी सर, तुमचे पेमेंट आलेलं आहे. कृष्णा जिकांबडेजी, श्रीकांत लोहियाजी सर, तुमचं पेमेंट आलेलं आहे, खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर अजित चौधरी सर, सुनंदा दभाने मॅडम, राजवर्धन सुरतेजी आणि अनिल चोपडेजी सर, तुमचं आम्हाला पेमेंट आलेलं आहे, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना ईमेल मध्ये रिसिप्ट पाठवण्यात आलेली आहे, कृपया ईमेल चेक करा. 1 इयर ऑप्शन जेव्हा तुम्ही पेमेंट करायला जाता पुढे तेव्हा मिळेल तुम्हाला, तुम्ही सिलेक्ट करू शकता. बहुतांशी सगळ्यांनी 1 इयर ऑप्शनच निवडलेला आहे. सो मगाशी मी जो कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितला प्राइस अँकरिंगचा, तो कॉन्सेप्ट मी इथे प्रत्यक्षात वापरलेला आहे बघा. एक बेस प्राइस आणि त्याच्यानंतर एक दुसरी प्राइस दिल्यानंतर कस्टमर बेस प्राइसला प्रोडक्ट न घेता हायर व्हॅल्यूला घेतो. हे प्रोडक्ट हे मी प्रॅक्टिकली आता तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. सो मित्रांनो, ज्या स्ट्रॅटेजीज मी सांगितल्या त्या पुस्तकी नव्हत्या, प्रॅक्टिकल आहेत, रोज वापरतोय आणि हे वापरूनच मी माझा बिझनेस मोठा केलेला आहे आणि तुम्ही देखील डेफिनेटली करू शकता. सुनील जामनकरजी, सुनीलजी तुमचं पेमेंट आम्हाला मिळालंय, धन्यवाद सुनीलजी, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ईमेल आली असेल, ईमेलमध्ये रिसिप्ट आहे आणि 24 तासामध्ये तुम्हाला लॉग इन आयडी, पासवर्ड इत्यादी माहिती मिळेल. मोस्ट प्रोबेबली उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही कोर्स ऍक्सेस करू शकता. नेटबेटचा अँड्रॉइड ऍप आहे तिथे किंवा लॅपटॉप, डेस्कटॉपवर तुम्ही बघू शकता. लास्ट 5 मिनिट्स मित्रांनो, 5 मिनिटांनंतर हा वेबिनार आपोआप बंद होणार आहे. त्याच्यामुळे कृपया तुमचे प्रश्न विचारा. 5 मिनिटाचा अवधी घ्या. अजित सर विचारताय, सर पहिल्यांदा घेतलेले कोर्सेसचं टायमिंग वाढणार का? अजितजी, पहिल्या तुमच्या स्पेशल केसमध्ये मी ते तुम्हाला टायमिंग वाढवून देईन, कारण तुम्ही जर ऑलरेडी कोर्स घेतलेले आहेतच
तर पुन्हा घेण्याची आवश्यकता नाहीये. पण जर तुम्हाला टायमिंग वाढवून पाहिजे तर तुम्हाला मी ऑफरमध्ये टायमिंग वाढवून देईन, चिंता करू नका. सुनीलजी म्हणतात पेड फॉर 1 year. थँक्यू सुनीलजी, धन्यवाद. वेलकम टू नेटबेट फॅमिली. आणि मराठीमधून या गोष्टी शिकण्याचा आनंद डेफिनेटली तुम्हाला मिळेल, आणि नुसता आनंद नव्हे तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जबरदस्त आहे. हाऊ टू कम्युनिकेट विथ कस्टमर अबाउट कॉस्ट, असा कोणाचा प्रश्न आहे. सो हाऊ टू कम्युनिकेट हे बरेच अर्थ होतात, पण अबाउट कॉस्ट यू हॅव टू बी फिअरलेस. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, सेल्समनला स्वतःला कन्व्हिन्सिंग नसतं की हे प्रोडक्टची प्राइस बरोबर आहे. आणि सेल इज ऑल अबाउट ट्रान्सफर ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजे सेल्समनला जर कॉन्फिडन्स असला ना तर समोरच्याला आपोआप वाटायला लागतो. तर जेव्हा तुम्ही कॉस्ट बद्दल बोलताय तर तुमच्या डोक्यात कुठेतरी आहे की नाही हे महाग आहे, तर ते कम्युनिकेट होणार नाही. सो ते कस्टमरला कम्युनिकेट करण्याच्या आधी स्वतःला इंटरनली ते फार कम्युनिकेट झालेलं पाहिजे की नाही हीच बेस्ट प्राइस आहे. जी मी व्हॅल्यू देतोय, जी मी सर्व्हिस देतोय, जे मी प्रोडक्ट देतोय, जी मी क्वालिटी देतोय, त्याच्यासाठी हीच बेस्ट प्राइस आहे. हे जोपर्यंत स्वतःला कन्व्हिन्स होत नाही ना ते तुम्ही कस्टमरला कन्व्हिन्स नाही करू शकता. सो ऑलवेज वर्क ऑन दिस. तुम्ही, तुमची सेल्स टीम कॉन्फिडंट पाहिजे, प्राइस सांगायला भीती नाही वाटली पाहिजे. फार तर काय कस्टमर म्हणेल नाही म्हणणार ना, ते तर असेच 10 पैकी 4 कस्टमर म्हणणारच आहेत तुम्हाला नाही. सो डोंट वरी, भीती स्वतःची काढा आधी, आणि देन टॉक अबाउट. हा जो कॉन्फिडन्स आहे तो कन्वे होईल कस्टमरकडे. अगेन बघा, यू आर टॉकिंग टू अ ह्युमन बिईंग. माणसाबरोबर बोलताय, माणसाला असतात इमोशन्स, त्याला लगेच कळतं, तुमच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं की हे सेल्समनला स्वतःलाच माहिती नाहीये, स्वतःलाच कॉन्फिडन्स नाहीये, मग तो प्रॉब्लेम होतो. ओके, लास्ट 2 minutes. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा वेबिनार आपोआप बंद होणार आहे. तो सगळ्यांना सुरुवातीला सांगतो, खूप खूप धन्यवाद, तुम्ही या वेबिनारमध्ये आलात. काही व्हॅल्यू ऍड मी करू शकलो असा मला विश्वास वाटतोय. या गोष्टी तुम्ही वापराल असा देखील मला विश्वास वाटतोय. आणि जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कनेक्टची जी वेबसाईट लिंक दिलेली आहे तिथे कनेक्ट व्हा आणि आपण भेटत राहू. अशा नव्या नव्या गोष्टी बिझनेसमधल्या मी घेऊन येणार आहे आणि नवे नवे लर्निंग आपण नक्की शिकणार आहोत. अभिजितजी विचारतात 1 year ऍक्सेसचा फायदा काय. अभिजितजी, ज्यांना 3 months ऍक्सेस आहे त्यांना 3 महिने म्हणजे 90 दिवस सगळे कोर्सेस दिसतील, त्यानंतर ते दिसायचे बंद होतील. ज्यांना 1 year ऍक्सेस आहे त्यांना 1 वर्ष ते कोर्सेस दिसतील, त्यानंतर दिसायचे बंद होतील. सो तुम्हाला जास्त अवधी पाहिजे असेल तर तुम्ही 1 year प्लॅन घ्या. तर तुम्हाला कमी अवधीत तुम्हाला वाटलं की मी 3 महिन्यात करू शकतो हे सगळं, तर तुम्ही 90 दिवसांचा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. बाय बाय, गुड नाईट, सी यू, ऑल द बेस्ट. लास्ट मिनिट, या स्क्रीनचा फोटो काढून घ्या. ही लिंक आणखीन 5 मिनिट ओपन राहील, त्याच्यानंतर बंद होणार आहे. आणि हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचे प्रश्न विचारू शकता. थँक्यू, बाय बाय, ऑल द बेस्ट, गुड नाईट.